गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. आशिया, युरोप, आफ्रिका खंडातील अविश्वसनीय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विश्वसनीय नाव ईशा टूर्स. 23 वर्षांचा अनुभव, 55,000 समाधानी पर्यटक. काहीतरी हटके हवं तर जिव्हाळ्याचा पर्याय ईशा टूर्स. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व ठाणेकर रसिक श्रोत्यांचे टीम गप्पांचा तर्फे मी सौ सविता कुलकर्णी ह्या 47व्या पुष्पात मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचा या कार्यक्रमाचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी त्यांची टीम आता आपल्याला परिचित आहे. गप्पांचा या कार्यक्रमात येणारे खास पाहुणे आणि त्यांच्यासोबत रंगत जाणाऱ्या गप्पा ह्या नेहमीच अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणाऱ्या ठरतात. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या सुप्रसिद्ध गिर्यारोहक, छायाचित्रकार, लेखिका विनिता मुनी यांचे आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूयात. मी सुद्धा टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, श्री अजित मराठे ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच ईशा टूरचे आत्माराम परब हे आपले सहप्रायोजक आहेत, त्यांचेही मनापासून आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओंकार केटरर यांचेही आभार. मी आता गप्पांच्या या कार्यक्रमाचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या विनिता मुनी यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. आता मी आमच्या गप्पांच्या टीम मेंबर रश्मी जोशी यांना विनंती करते की विनिता मुनी यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच डेमको क्लासचे अमेय देशपांडे यांनी सुद्धा पाहुण्यांसाठी भेटवस्तू दिली आहे. यानंतर वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे आणि श्री अजित मराठे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे सहप्रायोजक ईशा टूरचे आत्माराम परब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांचे आभार. नमस्कार सर्वांना. एक विशेष एक सूचना नाही, काय म्हणता येईल त्याला, अनाउन्समेंट करायची आहे. आपला गप्पांचा आणि भ्रमंतीचा आणि ईशा टूर्सच्या संयुक्त विद्यमाने आपण 49वा कार्यक्रम गप्पांचा कार्यक्रम हा लडाखमध्ये करतो आहे. 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट हां. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना मिळतीलच. पण हा कार्यक्रम ज्यांची मुलाखत होणार आहे त्या विशेष व्यक्ती आहेत, जशा आजच्या विनिता मुनी आहेत तशाच त्या एक वेगळ्या क्षेत्रातल्या विशेष व्यक्ती आहेत. त्या आहेत सुमेधा चितळे, ज्यांनी भारतामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स भारतीय सैन्यासाठी इन्स्टॉल केले आहेत. त्यांना आपण आज पाहुण्या म्हणून तिथे घेऊन चाललो आहे आणि त्यांची मुलाखतसुद्धा तिथे होणार आहे. तर ईशा टूरच्या माध्यमातून हे 18वं वर्ष आहे
ज्याच्यामध्ये आम्ही 26 जुलैचा कारगिल विजय दिवस, त्याच्यानंतर 15 ऑगस्टचा आपला स्वातंत्र्य दिन सोहळा आणि इंडियन आर्मीच्या कुठल्या तरी एका कॅम्पमध्ये जाऊन आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम करतो. तर त्या विशेष कार्यक्रमाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि प्लस सुमेधा चितळेंचा गप्पांच्या माध्यमातून मुलाखत असा दुहेरी योग आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल त्यांना 30 जून ही शेवटची तारीख असणार आहे. तर तुम्ही सगळे वेलकम आहात त्या कार्यक्रमाला विशेष करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. गप्पांच्या या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी मी सर्वांना विनंती करते. श्री मिलिंद कराडे, श्री मंगेश कोळी, रश्मी जोशी, श्री अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, श्री नरेंद्र फडके, श्री घनश्याम दीक्षित, श्री शिरीष जोशी, आजचे मुलाखतकार श्री सतीश आंबेरकर आणि मी सविता कुलकर्णी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. आज आपल्या प्रमुख पाहुण्या विनीता मुनी आणि मुलाखतकार सतीश आंबेरकर यांनी लिहिलेली पुस्तकं सभागृहाच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. तुमचा जास्त वेळ न घेता आता मी कार्यक्रमाची पुढील सूत्रे आजचे मुलाखतकार श्री सतीश आंबेरकर यांच्याकडे सुपूर्त करते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद. मी गप्पांच्या टीमतर्फे तुम्हा सर्वांचं आधी स्वागत करत आहे. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे, पण आपण मस्तपैकी एन्जॉय करूया असं मला वाटतं. आजची जी मुलाखत घेतो आहे त्या आहेत विनीता मुनी. समुंदर की लहरों से डरकर, समुंदर की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. और जो छू लेते हैं हिमालय जैसी बुलंदियों को, और जो छू लेते हैं हिमालय जैसी बुलंदियों को, उनकी हिम्मत के आगे कोई दीवार नहीं होती, कोई दीवार नहीं होती. अक्रॉस द हिमालय, अक्रॉस द हिमालय फर्स्ट ट्रॅव्हल्स बाय वुमन. म्हणजे आता हिला मी अरेतुरे करणार आहे, कारण आपण 30 वर्ष मागे जाणार आहोत. तेव्हा ही 30 वर्षाची होती, म्हणून मी तिला अरेतुरे करते, जरा बरं होईल. तर ही 4500 किलोमीटर हिने हिमालय पालथा घातला. म्हणजे काय, तुम्ही विचार करा, कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर आहे 3447 किलोमीटर. त्यापेक्षा 1000 किलोमीटर जास्त तेही हिमालय आडवा तिने पालथा घातलेला आहे. त्यामुळे अक्रॉस द हिमालय ही कोणा ऋषीमुनीची कहाणी नाही आहे, तर ती विनीता मुनीची कहाणी आहे, एका कणखर स्त्रीची कहाणी आहे. हिने 27 हिमालयन एक्सपिडिशन केलेली आहेत, त्यात 22 पीक क्लाइंब केलेली आहेत आणि त्यामधली 15 फर्स्ट असेंट आहेत, ज्याच्यावरती आतापर्यंत कोणीही गेलेलं नव्हतं. आणि ह्या प्रवासात तिने 42 पास क्रॉस केले. आता पास म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना कॉमन माहिती आहे, तो रोहतांग पास. सगळ्यांना कॉमन माहिती आहे रोहतांग पास काय असतं, त्याची हाईट काय वगैरे. पण असे हिने 42 पास क्रॉस केलेले आहेत, ते पण उच्च हिमालयामध्ये. त्याच्यामध्ये कालिंदी खालचा पास तुम्हाला नाव ठाऊक असेल. असे खूप डिफिकल्ट खारदुंगला पास तुम्हाला ठाऊक आहे. आपण तो सगळे बहुतेकांनी तो कारने किंवा सायकलने किंवा स्कूटरने केला आहे. हिने शॉर्टकटने मधून रस्त्याने केलेला आहे खारदुंगला पास. उमलिंगला पास हेही तुम्हाला माहिती आहेत. पण असे जे हिमालयात वेगवेगळे पास असतात, असे हिने 42 पास क्रॉस केलेले आहेत. आता मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही जी एक्सपिडिशन होती त्याची सुरुवात कशी झाली, सिलेक्शन कसं झालं.
नमस्कार. हां, तर ह्या एक्सपिडिशनची सिलेक्शन कसं झालं, सुरुवात कशी झाली, मानसिक आणि फायनान्शियली दोन्ही मला सांगा तुम्ही. ही भारतीय महिलांची मोहीम 1997 म्हणजे 1996 एक पत्र आलं द हिमालयन क्लब, जो क्लब आज अजून एक वर्षामध्ये 100 वर्षाचा होईल हिमालयन क्लब. आणि तिथे एक पत्र आलं की अरुण सामंत त्यावेळेला त्याचे व्यवस्थापक होते, सेक्रेटरी होते, आणि एक पत्र आलं की भारतीय महिलांची संबंध अखंड हिमालय पदयात्रा करण्याची, ट्रेक करण्याची मोहीम आहे. पण त्याच्या आधी मी एक 7-8 वर्ष म्हणजे 15 वर्षाची असल्यापासून ट्रेकिंग करते महाराष्ट्रामध्ये, सह्याद्रीमध्ये. जिथे मी माझ्या पतीला, माझ्या जीवनसाथीला दिवेश मुन्याला भेटले. आम्ही दोघंही स्टुडंट होतो, पण आम्हाला भटकंतीची, सह्याद्रीची भयंकर आवड होती. आणि 31 वर्षाची असताना 1996पर्यंत 5-6 वर्ष माझ्या लग्नाला झालेली होती. आणि हे ॲक्च्युली आमच्या दोघांचं स्वप्न होतं की आपण कधीतरी दोघंही हिरारोहक आहोत, तर कसा हा प्रवास असेल पूर्ण हिमालय पालथा घालायचा. तर 1996 जेव्हा हे पत्र आलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ते माझ्या घरी घेऊन आलं की बघ काय ही अपॉर्च्युनिटी आली आहे. म्हटलं नाही, कसं शक्य आहे ना, भारतामध्ये काय ऑलरेडी टीम वगैरे डिसाईड केलेली असेल, हे काय औपचारिकतेसाठी पाठवलं आहे कोणीतरी पत्र. पण त्याने हट्ट धरून ठेवला की तू एकटी गेलीस, त्याचा मनाचा मोठेपणा असा आहे की तू एकटी गेलीस तरी आपला हे स्वप्न पुरं होणार आहे आणि तुला एवढा अनुभव आहे आणि मला खात्री आहे की तुझी नक्की निवड होईल. त्यामुळे 43 महिलांमधून जेव्हा बचेंद्री पाल आमची लीडर होत्या आणि त्यांनी 43 मुलींमधून माझी फोटोग्राफर म्हणून निवड केली होती. अच्छा अच्छा. याच्याकरता तुम्ही फिजिकल तयारी कशी केली? आता 1996 एक 4 महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये मला फोन आला की ही गिर्यारोहणाची ही मोहीम आपण 1 वर्षाने पुढे ढकलली गेली आहे अनेक कारणांमुळे. तर 97च्या फेब्रुवारीमध्ये आपण आहे, तर जेमतेम 3-4 महिने बाकी होते. तर मला वाटतं की अशा तऱ्हेचं म्हणजे नुसतं विचार करणं पण कठीण होतं की 3 देश, भारत, भूतान, नेपाळ क्रॉस करून, जी आपण भारताचा नकाशा जो बघतो त्याच्यामध्ये अरुणाचलपासून काराकोरमपर्यंत जो नॉर्थ ईस्टचा जो आपला नकाशा आहे तो पूर्ण जर तुम्ही असा बघितला तर तो पूर्ण तुम्हाला चालायचा आहे, हा विचारच सुन्न करणारा होता. आणि खरोखर आपण हे करणार आहोत का, कसं करणार? तेव्हा इंटरनेट नव्हता, मोबाईल नव्हती, एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. परंतु चिकाटी सगळ्यांकडे होती. म्हणजे मी म्हटलं तर आम्ही सगळ्या बायका अशा डोक्याने थोडा तीव्रच होतो बहुतेक आहोत म्हणजे तर. आणि बायका असतात असं मी म्हणते. गुड. याच्यात मला एक असलं तुला विचारायचं आहे की जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा तू 15-16 वर्षाची होतीस, बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक अपघात घडला होता दुधा स्लॅबवरती. ती काय स्टोरी होती? तर जेव्हा मी आपल्या इथे तुम्ही बघितले तसे जसं ड्यूक स्नोज आहे तसे अनेक 200पेक्षा जास्त सुळके आहेत. महाराष्ट्राचा रॉक हा जास्त वॉल्कॅनी रॉक आहे, ब्रिटल रॉक आहे तो. त्यामुळे पण जेव्हा आपण 15-16 वर्षात त्याचे स्वप्न असतात, उमेद असते, ती एक चिकाटी असते आणि एक वेगळाच उत्साह असतो फिजिकली मेंटली ऑल्सो. तेव्हा आम्ही 19 वर्षाचा असताना आम्ही दुधासल्यावरती दिवेश आम्ही सगळे क्लाइम्बिंग करत होतो. आणि 200 फुटावरनं जवळजवळ आमचा तो म्हणजे पूर्ण दगड निघून आला आमच्या सकट. आणि एक 100 फुटावर जाऊन जवळजवळ 10 ते 15 फूट मोठं निवडुंगाचं रोप झाडामध्ये आम्ही पक्ष्यांच्या घरट्यात पडावं तसं जाऊन पडलो. अर्थातच त्याच्यामध्ये माझा पूर्ण जबडा, मॅन्डिबल फ्रॅक्चर, नी फ्रॅक्चर आणि राईट अँकल हे सगळं तुटलं. तेव्हा मी 19 वर्षाची होते. नंतर माझे वडील डॉक्टर आहेत, त्यामुळे आम्ही नंतर तिथे सगळा रेस्क्यू झाल्यानंतर दिवेशने खूप मदत की आम्ही 3 क्लाइंबर्स होतो आणि त्यांनी खाली येऊन रेस्क्यू केल्यानंतर मी डायरेक्ट डॉक्टरकडे गेल्यानंतर मला ऑफकोर्स मॅन्डिबल फ्रॅक्चर 6 महिने आणि घोटा माझा राईट अँकल खूपच दुखला होता. ते 2 वर्षांनी कळलं. परंतु त्याचे तो पण आणि माझे आईवडील पण की ठीक आहे अशा तऱ्हेचं होतं, पण स्वप्न काय दुसरं काय आपल्याला करायचं असेल, तुझी जिद्द असेल तर ती चिकाटी ठेवावी लागते. त्याच्याबरोबर 1 वर्षानंतर पुन्हा आम्ही सेम टीमनी तोच रूट पुन्हा क्लाइम्ब केला होता. इथे एक पॉईंट नोट करण्यासारखा आहे की आपल्याकडे जेव्हा आपण त्यांना मोटरसायकल घेऊन देतो किंवा सायकल घेऊन देतो आणि जर मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला, दुसऱ्या दिवशी आई म्हणते मोटरसायकल देऊन टाक, नाही तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. आपण त्या मुलांना अडकवून ठेवतो. खरं की नाही तुम्ही सांगा मला? म्हणून मला जास्त आनंद वाटतो
की डॉक्टर रघुनाथ भाटवडेकर आणि मंदा भाटवडेकर हिचे आईवडील त्यांनी तिला त्यावेळेला परमिशन दिली, म्हणून आपल्याला आत्ताची विनिता दिसते आहे. गिव्ह अ बिग हँड फॉर देअर टू पीपल, डॉक्टर भाटवडेकर आणि मंदा भाटवडेकर. दुसरं आता आपल्याला सांगायचं आहे, मी आता या हॉलमध्ये बसलो आहे. आपल्या या हॉलमध्ये खूपसे विक्रमादित्य आहेत, खूपसे विक्रमादित्य. म्हणजे मी 2-4 नावं घेईन तुम्हाला, फक्त त्यांनी फक्त जरा हात वरती करा. रमाकांत महाडिक, सतीश जाधव आणि दिव्येश मुनी. दिव्येश मुनी याची स्पेशालिटी अशी आहे की ह्याने आत्तापर्यंत 33 हिमालयन एक्सपिडिशन केलेले आहेत. त्यापैकी 42 पीक क्लाइंब केलेली आहेत. त्याच्यामध्ये 26 फर्स्ट असेंट आहेत, जी प्रथम क्लाइंब केली होती. एक मिनिट. आपलं एक पिक्चर आहे रंगबिरंगी, त्यामध्ये उत्पल दत्त म्हणतात की नाम ऐसा हो ना की नाम सुनते ही सामने वाले का आधा खून सूख जाए. आणि तो म्हणतो नाम कैसा हो, तो धुरंधर भाटवडेकर. तर मला दिवेश मुनीला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा प्रपोज केला आणि तुम्ही गेलात रघुनाथ भाटवडेकरांकडे, तेव्हा तुमची काय अवस्था होती? मी जेव्हा बाबांना जाऊन भेटलो तर मला आश्चर्याने त्यांनी विचारलं की बाबा तू विनीताला ओळखतो, त्याच्या आधी तू मला ओळखत होतं, तू नक्कीच, तुला माहित आहे ना तू काय करतोय. म्हणजे अजून वेळ आहे तुला बॅकआउट व्हायचं असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. सो बट ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह आणि ऑलवेज आम्ही दोघांना आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. थँक्यू. थँक्यू. याचा मोठेपणा तिने मगाशी बोलून दाखवलं होतं की ह्यांचं स्वप्न होतं की हिमालय अक्रॉस आपण दोघांनी पार करायचा, पण जेव्हा ह्याला संधी आली तेव्हा त्याने मोठेपणाने त्याला सपोर्ट दिला. प्लीज गिव्ह अ बिग हँड फॉर थँक्यू. आता आपण परत या मोहिमेकडे वळूया. या मोहिमेमध्ये सर्वात मोठं आव्हान आणि भीती तुला कशाची वाटली होती सुरुवातीच्या अगोदर, आणि मग तुम्ही कशी ओव्हरकम केली? मी मगाशी म्हणत होते की शारीरिक किंवा मानसिक एक विचार करा की फोन नव्हता आणि 4 की 7 महिने लागतील, आयडिया नव्हती 8 महिने लागतील. तर तुम्ही एवढ्या दूर फॅमिलीपासून, तुमच्या कामापासून, व्यवसायापासून सगळीकडनं तुम्ही दूर जाणार आहात. आणि एवढं करून तेव्हा माझी घोटाची म्हणजे अँकलचा पण प्रॉब्लेम होता. म्हणजे असं नव्हतं की मी उठले, म्हणजे एक छोटं ऑपरेशन तेव्हा केलेलं होतं, परंतु मी झोपेतनं उठले, सकाळी उठले की मी लगेच उठून चालू शकत नव्हते. आणि बाकीच्या माझ्या मित्र पटकन चालत राहतात. ते मला विचार की जर मी यांच्याबरोबर चालू नाही शकले तर मला टाकून देतील, तर मला हा ट्रेक तर करायचा आहे, पण काही कसंही करून करायचं आहे. तर ही एक भीती होती. ॲट द सेम टाईम की चिकाटी जर मनात जिद्द ठेवली तर आपण मग त्याच्यावर मात करायलाही आपल्याला निसर्गच परत प्रेरणा देतो. पण हिमालयामधली आव्हानं तुला काय वाटले की तू हिमालय तू आधी पण बघितलं हिमालयामध्ये आम्ही जेव्हा ट्रेक चालू केला 4 फेब्रुवारीला बोमडीला इथे अरुणाचलमध्ये, तेव्हा छातीपर्यंत येईल एवढा स्नो होता. आणि आम्ही पहिले 2-4 दिवसासाठी एक अरुणाचलचा टी व्ही क्रू आलेला, त्यामुळे त्यांच्यासाठी ॲज युजल पहिल्या दिवशीच आम्ही 20 किलो वजन घेऊन चालायला सुरुवात केली. आणि असे 2-4 दिवस. परंतु जरी तुम्ही ट्रेकिंग रेग्युलर करत असाल तर एवढा मोठा पल्ला गाठायला सकाळी 6 पासून संध्याकाळी 10 ते 12 तास चालायला, पहिले 15 ते 20 दिवस मी रात्री जमिनीला पाठ लावली की माझं अंग इतकं दुखायचं. त्याच्यानंतर मला कधी शोल्डर दुखले नाही, पाय दुखले नाहीत. कारण तेव्हा इतके दुखायचे की म्हणजे तुम्ही खूप शरीर दुखलं तरी आपल्याला झोप येत नाही. त्यामुळे त्याची नंतर मग हळूहळू सवय होत गेली की म्हणजे आपण म्हणतो की यू ब्रेकिंग टू द शू. नवीन शूज असतो, नवीन घोडा, त्याला ब्रेकिंग म्हणतात. तसं तुमच्या बॉडीचं लिटरली होतं. आणि एका महिन्यानंतर आम्ही सगळे प्रत्येकाकडे हे होत होतं, पण प्रत्येकाला ते की आपण सांगायचं कसं की मला दुखतंय किंवा थकलोय. त्यामुळे प्रत्येकाकडे चेहरा हसरा ठेवून की नाही काही झालं नाही, आता पण उद्या अजून चांगला दिवस येईल, असं एक एक करत की एक पाऊल पुढे टाकत गेलो.
ओके ओके. आता या प्रवासामध्ये जरा आपण थोडा रूट सांगूया आपण ह्याच्यामध्ये. रूट कसा कसा तुम्ही सुरुवात कशी केली आणि कुठे कुठे कशा कशा रूट तो सांगा. माझ्या प्लस म्हणून सगळा हिमालय उभा राहील. हिमालय म्हटलं तर लोअर हिमालय म्हणजे देहरादून मसुरी वगैरे येतं. लोअर हिमालय, मिडल हिमालय, अपर हिमालय आणि ट्रान्स हिमालय असे 3 ते 4 मोठे त्याचे भाग पडतात. आता ट्रान्स हिमालय म्हटलं तर 12,000 फुटाच्या साधारण वरती जिकडे ट्री लाईन कमी होते, तर आमचा जो मानस होता तो 12.5 म्हणजे ट्रान्स हिमालय करायचा फ्रॉम अरुणाचल ते लडाख म्हणजे काराकोरम म्हणजे लडाख JNK पर्यंत. त्याच्यामध्ये कुठे ना तर अरुणाचल टू भूतान आम्ही जवळ 1 महिना ईस्ट टू वेस्ट जसा ट्रेक मिळत गेला तसे लोकल वाटाड्यांबरोबर चालत जायचो. त्यामुळे प्रत्येक 8-10 दिवसांनी आमचा वाटाडा बदलायचा आणि मग आमची कधी कधी उजवीकडे डावीकडे तुम्ही चुकता तशी आमची पुढे पुढे ईस्ट टू वेस्ट आम्ही चालत राहिलो. अरुणाचल नंतर भूतान, भूतान नंतर सिक्कीम, एक 10-12 दिवसात सिक्कीम नंतर आम्ही जवळजवळ 2 महिने नेपाळने घेतले, कारण नेपाळ खूप मोठा देश आहे, स्पेशली ट्रान्स हिमालय एरियामध्ये. आणि तिथून आम्ही धारचुला बॉर्डरला आलो इंडियामध्ये. तिथून कुमाऊ, गढवाल, हिमाचल हे करून आम्ही लडाखला पोचलो. आणि खारदूला हे सगळा प्रवास चाललो म्हणजे कधी कधी आम्ही भूतानमध्ये जवळजवळ 60 किलोमीटर दिवसाला 25-30 ते 60 किलोमीटरपर्यंत चालायचो. आणि जिथे सूर्योदय होतो तिकडे चालू करायचं आणि सूर्यास्त होतो तिकडे मग थांबायचं. आणि सकाळी 2-3 टीम म्हणजे आम्ही टेंट लावायचं की सगळ्यात लवकर टेंट कोण बंद करतं अशी शर्यत लावायचो, म्हणजे मग सगळे वेळेवर निघतात. इथे आता गंमत अशी आहे ना, जर आपण बहुतेक वेळा लडाखला आपण गेलेलो आहोत, तर मनालीची जीप ती लडाखला चालत नाही, लडाखची जीप मनालीला चालत नाही. सेम दार्जिलिंग आणखीन सिक्कीमला गेलं तर दार्जिलिंगच्या जीप सिक्कीमला चालत नाहीत. आणि इथे ह्यांना नेहमी गाईड पण बदली करायला लागले. गाईड पोर्टर म्हणजे नेहमी 8-10 दिवसांनी यांचे गाईड जोपर्यंत हे त्यांच्याशी रुळतायत तोपर्यंत ती माणसं बदलायची. जिथे राहत होते तिथे देखील व्यवस्था प्रत्येक वेळेला वेगवेगळी होती. प्रत्येक ठिकाणी संस्कृती वेगळी होती, प्रत्येक ठिकाणी खाणं वेगळं होतं. जरा त्याबद्दल काय सांगशील का आम्हाला? त्याच्याबद्दल वेगवेगळं म्हणत होतं. मी तुम्हाला एक छोटंसं वाचून दाखवते. ऑलमोस्ट एक 4-4.5 महिन्यांनी आम्ही लमखाका खिंड कुमाऊमध्ये पोचलो होतो. तिचे जेस्ट पण मी येतं की लमखाका खिंड आणि आजूबाजूची शिखरे संध्याकाळच्या सोनकळी प्रकाश न्हाऊन निघाली होती. दुसऱ्या दिवशी ही खिंड ओलांडण्यासाठी मी मनोमन स्वतःला तयार करत होते. 5 महिन्यांहून अधिक काळ या अप्रतिम हिमालयाच्या दराखऱ्यातून प्रवास करताना मला खूप काही शिकायला मिळाले होते. पण एखाद्या जागेशी भावनिक संबंध न जोडता फक्त त्या क्षणाचा अनुभव घेऊन त्याचे सौंदर्य मनात जपून पुढे जाणे, स्वप्न जगताना फक्त जगाचाच नव्हे तर स्वतःचाही नव्याने शोध लागतो. निसर्गाच्या वैभवाचा आस्वाद घ्यायचा, त्याला जिंकायचं नाही आहे, हे अनुभव माझे जीवन समृद्ध करत होते. आम्ही अनेक जे लोक भेटलो, पण ही म्हणजे मी असंख्य लोकांना भेटले, ज्याचे मी फक्त काही लोकांची नावं माझ्या पुस्तकात आहेत, काही लोकांना फक्त की जे एकमेकांना ओळखत नसूनही आम्ही भारतीय महिला म्हणून ह्या लोकांनी आमचं भूतानमध्ये, नेपाळमध्ये इतकं प्रेमाने आम्हाला आपल्या घरामध्ये राहू दिलं आहे. केवळ तुम्ही भारतीय महिला आणि असा काही प्रवास करायला निघाले आहात. म्हणजे एका ठिकाणी सांगायचं झालं तर अरुणाचलमध्ये एक बाई आमची वाट बघत होती. तिला आमची भाषाही येत नव्हती, पण तिला कळलं होतं की अशा बायका कोणतरी येणार आहेत. तर तिने आणि आम्ही शहरातल्या मुली आहोत तर आम्हाला काळा चहा आवडणार नाही म्हणून ती 2 कप दूध कसं बसं सांभाळून ठेवलं होतं त्यांच्यात बर्फामध्ये. आणि तिने आम्हाला आतमध्ये बोलावलं, प्रेमाने तो चहा पाजला. आणि मग तिच्या नातीने सांगितलं की तुमची कधी पण वाटे की तिला वाटतं की तुम्ही काळा चहा कसा प्याल. असं प्रेम हे हिमालयच देतं. तुम्हाला वेगवेगळ्या जमाती दिसल्या, त्याच्यामध्ये मोनपा जमात आदिवासी आणि ते लोक म्हणजे हे स्पेशली भूतानमध्ये मला वाटतं ना. मोनपा जमात कुठे होती? अरुणाचलला. त्याच्याबद्दल जरा थोडं सांगू शकाल? बॉर्डरवरती आपल्या इथे जसे आदिवासी आहेत तिथे अरुणाचल आणि भूतानच्या बॉर्डरवरती मोंपा नावाची जमात आहे. आता मोंपाचं पण म्हटलं तर मी एक छोटेच पुन्हा थोडंसं वाचते म्हणजे ठीक आहे. त्या संध्याकाळी मोंपा लोक आमच्यासोबत राहिले. कंदिलाच्या सौम्य प्रकाशात आम्ही नृत्य केलं. लाकडाच्या चुलीवर साजूक तुपात शिजवलेला
धुरकट चव असलेला चिकट लाल तांदळाचा जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्यामुळे वातावरण सकारात्मकतेने भरून गेलं होतं. मोनपा लोकांचं गाणं आणि नृत्य बघताना जाणवलं, आनंदी राहणं ही मानसिक अवस्था आहे. दुर्गम भागात राहूनही त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्याचं हास्य अगदी मनापासूनचं होतं. सगळे आपल्या स्लिपिंग बॅगमध्ये शिरले होते. मी मात्र वरांड्यात गेले, छोट्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात माझी डायरी लिहायला. मोनपा लोकांच्या रात्रीपर्यंत चाललेल्या नृत्याचं वर्णन करताना जणू मी वेगळ्याच विश्वात पोचले होते. तर म्हणजे साधे लग्न लोक त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या साध्या राहण्याने आपली मनं इतकी जिंकून घेतात की इतकं कष्टमय आयुष्य असूनही ते सगळे तिथे सगळी ऑरेंज ऑर्चिड होती, संत्र्याच्या खूप मोठ्या मोठ्या बागा होत्या. पण ती बागा त्यांच्या नसतात, ते लोक तिथे कष्ट करणारे असतात. पण त्यांचं आदरातिथ्य, त्यांचं प्रेम आणि त्यांचा जो आनंद हा खराखुरा होता आणि तो अजूनही मला त्याची आठवण आहे. आता इथे तुमचे टीम मेंबर्स, जरा त्यांच्याबद्दल थोडं सांग. टीम मेंबर कसे कसे होते, तुम्ही कसे सिलेक्ट झाला, कोणत्या कोणत्या वेगळ्या एरियामध्ये तुम्ही होतात आणि तुम्ही कसे एकत्र आलात? मी महाराष्ट्रातून होते. नंतर मलिका विर्दी म्हणून जी आम्ही पूर्वी एका एक्सपिडिशनला एकत्र होतो. म्हणजे योगायोगाच्या म्हणायचं की आम्ही 2-3 जणी आम्ही दुसऱ्या एका एक्सपिडिशनमध्ये एकत्र आलेलो होतो. आणि बचेरी ऑफकोर्स आमची लीडर होती. कोकिला सुद्धा म्हणून एक बेंगलोरची मुलगी होती. नंदा पटेल म्हणून म्हणजे कोणत्या तरी एका त्यांच्या ग्रुपच्या ओळखीच्यांमधनं तिचा हा पहिलाच ट्रेक होता. आणि चावला जहागीरदार म्हणून बचनींची एक जुनी मैत्रीण होती. तसंच सुमिता रॉय ही त्यांची म्हणजे जमशेदपूरला राहणारी त्यांच्याबरोबर दुसऱ्या एका एक्सपिडिशन आलेली मुलगी होती. त्यामुळे आम्ही अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या म्हणजे 31 ते 41 वर्षाच्या वयोगटामधल्या 8 स्त्रिया, भारतीय स्त्रिया होतो. तुमचं ॲव्हरेज 31 पासून ते 41 पर्यंत वय होतं सगळ्यांचं? 41 म्हणजे आमची लीडर सगळ्यात मोठी 41 होत्या बचेरी. आणि त्यांची दुसरी एक मैत्रीण होती अनिता सरकार म्हणून, जी आमची बॅकअप सपोर्ट म्हणून गाडीमधनं येत होती. तुम्हाला बॅकअप सपोर्ट कसा होता, काय काय होतं? बॅकअप सपोर्ट म्हणजे असं होतं की आम्हाला मारुती उद्योग म्हणून एक गाडी मिळाली होती आणि मारुती, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा बचनींचा ड्रायव्हर होता. आणि अनिता सरकार म्हणजे जिथे जिथे पॉसिबल होतं, असं नाही की ती आम्ही चालत होतो आणि आमच्या कुठेतरी साईडनी अगदी रोजची आम्हाला भेटू शकेल असं नव्हतं. 1.5-2 महिन्याशिवाय आमचा कॉन्टॅक्टच व्हायचा नाही, कधी ते कुठे आणि आम्ही कुठे. कारण मी म्हटलं तसं मोबाईल नव्हते. आणि प्रत्येक तुम्हाला खरं राहिलं की आपल्या इथले म्हणजे मी त्याच्यात तेव्हा मला तो फिल्म रोल्स होते, तेव्हा माझ्याकडे पेंटॅक्स K1000 कॅमेरा होता. 7 किलो माझा कॅमेराचं वजन होतं. आणि माझ्याकडे म्हणजे कपडे म्हणाला तर 1 ट्रॅक पॅन्ट आणि 2 टी-शर्ट, याच्यावर मी पूर्ण 7 महिने आलेले आहे. त्यामुळे कारण मी म्हटलं तसं अँकलचा प्रॉब्लेम असेल तर माझा वजनाचा, मी जर अजून कपडे घेतले तर मी वजनामुळे तर माझ्या ग्रुपबरोबर चालू नाही शकले. तर त्या कारणासाठी त्या मला सोडून जातील हे मला जास्त जास्त विचार होता. कपडे काय फरक, मी रात्री तो कपडे शर्ट धुवायची आणि सकाळी तोच शर्ट घालायची. हा फरक आहे, बघितलं का? हा फोटोग्राफर 1 पॅन्ट 2 टी-शर्ट आणि 15 रोल 25 रोल, ते फक्त 100 रोल. म्हणजे रोलचंच वजन जास्त होतं याच्यामध्ये. गुड. फोटोग्राफीला तुला कशी मजा आली याच्यामध्ये? फोटोग्राफी करायला किती, तू आधी एक्सपिडिशन केली होतीस, तू हिमालय बघितलं होतं, पण इथे तुला काय वेगळेपण वाटलं? इथे चॅलेंज असं होतं की तुम्ही रोजचं एवढं चालताय, 15 ते 20 किलोमीटर, 20 किलो वजन पाठीवर घेऊन वेगवेगळ्या प्रांतातून न चोखळलेल्या वाटेतून तुम्हाला रोजचं जायचं आहे. तर ॲट एनी कॉस्ट ऑफकोर्स की सेफ्टी फर्स्ट. तुम्ही जिवंत राहिला तर पुन्हा जाऊन त्या जागेचा फोटो काढू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला जिवंत राहायला हवं ना. म्हणजे तुम्ही पाय कुठे आणि आजची जे म्हणजे अनफॉर्च्युनेटली जे आता होतं की रील काढताना मुलं पडतात, विच इज सॅड, की त्या सूर्यास्त डोंगरदऱ्या कुठे पडणार नाही आहेत, आपण पडू शकतो ना. पण त्यामुळे फोटोग्राफी करताना आणि तेव्हा जे रोल होते, आता सगळे मोबाईलसारखे 100 एकाच गोष्टीचे 50 फोटो काढले असं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक फोटोग्राफ हा किंमत होते. आणि तेव्हा वेल्विया नावाचा एक 400-450 रुपयाचा एक सिंगल रोल यायचा. असे 100 रोल केले, ते माझ्या स्वतःच्या खर्चानं होते. त्यामुळे प्रत्येक कॅमेरा, प्रत्येक फ्रेमची मला किंमत होती. आणि मी ओरिजिनली ब्लॅक अँड व्हाईट मॅन्युअल आणि पेंटॅक्स K1000 मॅन्युअल कॅमेरा आहे.
त्यामुळे त्याचा रोल रिमाइंड करायचा, रोल परत काढायचा, हे सगळं त्या कॅमेऱ्यात करता येतं. परंतु तुम्हाला कॅल्क्युलेट करून फोटोग्राफ काढावा लागतो. त्यामुळे कुठला फोटो काढायचा आणि कुठला नाही काढायचा, टीम फोटो, नॅचरल फोटो, ह्याचा सगळ्याचा विचार करून फोटो काढू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला ते वजन व्हायलाच पाहिजे, बरोबर? हो. कारण तुमची गाडी परत केव्हा मिळणार आहे हे तुम्हाला आधी कळायचं का, की किती दिवसांनी आपल्याकडे गाडी येणार आहे? सामान नाही, किती आम्हाला काढून घेतलं काही पाहिजे? अंदाज असायचा नाही. जोपर्यंत कधी कधी म्हणजे आम्ही विचारलं, अरे इथे येणार होता, आणि मग मला समजायचं की 2-4 दिवसापुढे ते फ्लड झाला किंवा तिथे खूप लांब आहे, त्यामुळे आमची गाडी तिकडे पोचूच शकत नाही आणि माणसाला चालत यायला खूप वेळ लागला असता. त्यामुळे पहिल्यांदा आमची सपोर्ट टीम आली, त्याला पण जमलं तर 1.5-2 महिने होऊन गेले होते. म्हणजे तुमची भेट गाडी बरोबरती 8 दिवस 10 दिवस काही त्याला प्रमाण नव्हतं. नाही म्हणजे सामान किती आपण लोड तिकडे टाकून दिला तसं चालणार नव्हतं. नाही, एकसे भूतानमध्ये थोडं होतं, कारण भूतानमध्ये आम्ही भूतानचे स्टेट गेस्ट होतो 1 महिन्यासाठी, आणि 1997मध्ये सुद्धा भूतान संपूर्ण भूतान म्हणजे कच्चा रोड होता तेव्हा, परंतु रोड होता आणि सगळ्या ठिकाणी रोड कनेक्टेड होता. त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रिक्ट, आम्ही साधारण 19 11 डिस्ट्रिक्ट अक्रॉस चाललेलो आहोत. तर 11 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट प्रत्येक वेशीवर आमच्या, म्हणजे रात्रीचे 12 असू देत की सकाळचे 6 असू देत, ते येऊन आमचं स्वागत करायचे. त्यांना आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू भूतान गव्हर्नमेंट की त्यांनी आमची तेव्हा काळजी घेतली होती. म्हणजे गॉड ऑलवेज हेल्प द ब्रेव्ह पीपल. यांनी जी डेअरिंग केली त्याला समोरून पण जर प्रोत्साहन मिळालं तर आपल्याला खूप बरं वाटतं, आणि ते भूतान गव्हर्नमेंटने केलं. असं आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जास्त काही करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही नृत्य आणि म्हणतात तर पहिलाच भूमतांग, चमकार जकांग भूमतांग, ज्याला मी मिनी स्वित्झर्लंड म्हणते, तसा तो खूपच सुंदर प्रदेश आहे. आणि तिथले DC पण खूप शौकीन होते आणि आम्हाला पूर्ण झोंग म्हणजे मोठे तिथले किल्ले दाखवले. किल्ल्यासारखा जो भाग होता, नंतर तिथे चमकार जगा, तिथे 2 स्पेशल मंदिर आहेत तिथल्या स्पेशल, ते सगळं आम्हाला फिरवलं तिकडे. आणि त्यांचा आर्चरी गेम आहे तो आम्हाला दाखवला, आम्हाला खेळायला सांगितलं, कोणाला ट्राय करायचं आहे तर तुम्ही पण करून बघा. ह्याचा सगळा अनुभव आम्हाला भूतानमध्ये मिळाला. ओके ओके ओके. आणि आता ही जी गाईड मंडळी होती, नेहमी गाईड बदलायचे, तर त्यांची भाषा तुमची भाषा त्यांना हिंदी भाषा कळायची, तो तुम्ही कसं करायचं कम्युनिकेशन? मी या प्रवासात असं शिकले की आपलं हास्य, स्मित, एकमेकांना भेटण्याची म्हणजे त्याला भाषा लागत नाही, जातपातीचा संबंध नाही. त्याचा एक प्रसंग असा सांगते की आम्ही एका खिंडीकडे निघालो होतो आणि खूपच हिमवृष्टी झाली होती आणि आम्ही निर्णय घेतला की आपल्याला परतीला जाऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे त्या दिवशी जवळजवळ खूप म्हणजे एक 17 ते 18 तास चाललो. आणि जेव्हा पोचलो एका आम्ही रस्त्यावरतीच कॅम्प केल्याचं ठरवलं. आणि आमच्याबद्दल तिथले भूतानमधले काही शेतकरी असे, म्हणजे प्रत्येकाला युजली पोटसच्या ऐवजी ते लोकल यायचे. आणि त्याची अशी फाटलेली काळी झालेल्या कपड्यामधली पिशवी होती, पण टिंगटिंगमा म्हणजे त्यांच्याकडचे काय जे पॉपकॉर्न त्यांच्याकडे नेहमी असायचे. आणि मी थकले आणि मी जेव्हा मी त्या कॅम्पला पोचले तेव्हा मला खूप भूक लागली. तर मी विचार करत होता, माझ्याकडे थोडी मी बिस्किटाचा पुडा रस्त्यामध्ये येताना एक छोटी दुकानं होती तिकडे कुठे घेतला होता, पण माझ्या डोक्यात की ह्याला म्हणजे तिखट मिठाचा टिमटिमा शेंगदाण्यासारखा खायला किती मजा येईल असं विचार मी त्याला फक्त दाखवलं. समोर तो माणूस होता आणि त्याने दाखवलं, तर मी म्हटलं आपण एक्सचेंज करूया का. तर त्याच्यावरती त्यांनी काय केलं असेल की मला म्हटलं तुमची टोपी काढा. सगळं हे आमचं हातवारीने चालायचं आणि त्यामुळे कुठेच भाषेने कोणाचं अडलं नव्हतं आणि अडत नाही असं मला तरी वाटतं. की टोपी काढा आणि त्याच्यात घ्या ना, आणि मग त्याने मोठी पण की सगळ्या असं की ह्याच्यात घे आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणींना पण दे आणि तू बिस्किट पण तूच खा. म्हणजे जर तुम्हाला काही सांगायचं असेल आणि समोरच्याला ते ऐकायचं असेल तर भाषा ही मध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण आपण नेहमी ना आपल्याला हवं तेच फक्त ऐकतो, तो काय सांगतो ते कधी आपण ऐकायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे की समोरच्याला काय बोलायचं आहे हे आपण ऐकायचा प्रयत्न करूया, तर आपलं कम्युनिकेशन खूप छान होईल. नाही, तेव्हा पण मी 2 मिनटं तसं मला बघत राहिला की खरोखर माझ्याकडे मागते का. आणि जेव्हा त्याला कळलं की मी हे मागते, हे मला सांगते मला हे तुझ्याकडचे ते ना ते तुझ्या पिशवीतले मला पाहिजेत खायला, त्याचा आनंद मला अजूनही आठवतो की अरे मी त्यासाठी मी तुम्हाला आनंद देऊ शकलो माझ्यासारख्या माणसाकडून पण, असं त्याच्या मनात होतं एकदम. गुड गुड गुड. आता ह्या प्रवासामध्ये जेव्हा गाईड बदलत होते, दुसरे गाडी यायचे, तर तुमची राहायची व्यवस्था काय होती? तुम्ही कुठे घरामध्ये राहत होता की तुमच्याकडे टेंट होते? काही तुम्ही आधी सगळं प्लॅनिंग केलेलं? आमच्याबरोबर टेंट 2-3 टेंट होते
आणि राहायची खायची व्यवस्था अशीच आहे की तुम्ही जिथून जाता तिथे रोजचं जसं काय मळत जाईल तसं तुम्ही तेवढा शिदा घेत तुम्ही उचलून घेऊन जाणार, कारण एवढं केरोसिन, एवढं साधन सामग्री. बेसिकली आमचा आहार खूप महान होता. राईस दाल, दाल राईस, राईस दाल दाल, दाल राईस, राईस दाल, दाल राईस. सो यू डोंट हॅव टू वरी. हो, म्हणजे त्यामुळे चॉईस. ते कुठेही मिळतं, दाल आणि राईस. पाणी, दाल राईस, राईस दाल राईस. बरं, इथे थंडी होती त्याच्यामुळे आंघोळीची व्यवस्था कशी काय कधी कधी तुम्हाला करायला मिळायची का? आंघोळीची गोळी. बायका म्हटल्यावर आता तुम्हाला सगळं पाहिजे, हे पाहिजे, शॉवर पाहिजे, शॅम्पू पाहिजे, हे बरोबर. पण तिथे तर काहीच नव्हतं बरं. तर एकच सिम्पल उपाय होता की तुम्ही जेव्हा ट्रेक करता तेव्हा जर बाजूला ओढा आला, नदी आली, तर आम्ही बॅग ठेवणार. जर ऊन असेल ऑफकोर्स तर कपड्यासकट, शूज सकट त्या पाण्यात जाणार, 5 मिनटं थोडं असं आंघोळ केल्यासारखं करणार आणि पुन्हा बॅग उचलून चालणार राहणार. तर दिवसाभर तर उन्हाळ्यामध्ये तुमच्या अंगावर कपडे पुन्हा सुकून जातात. दॅट इज युअर बाथ. ऑफकोर्स काही ठिकाणी जिकडे भूतानमध्ये जसं म्हटलं तर डिस्ट्रिक्ट कमिशनरच्या घरी तिकडं तिथे लाकडाची बुखारी असायच्या. आणि मला वाईट वाटतं कारण आम्ही ब्लू पाईन नावाचा हा तिथे ब्लू बॅम्बू येतो, एक ब्लू पाईन येतं ज्याचं लाकूड म्हणजे तोडून असं तुम्ही असं घेऊन डायरेक्टली लागलं त्याला आग लागते पटकन, त्याचं म्हणजे काड्यापिटीसारखंच लागतं. तर अशी असंख्य झाडं तिथे तोडली जातात, ह्याचं मला दुःख आहे. पण तसे ते त्यांची थोडी बुखारी असायची आणि ते आम्हाला गरम पाणी तेव्हा असं तेव्हा आम्ही तो अर्धा बादली गरम पाणी पण आम्हाला खूप वाटायचं. ही तुमची त्यावेळेला ऐश होती, गरम पाणी मिळालं म्हणजे गरम पाणी जर मिळालं लक्झरी. आणि एक बंद खोली आणि गरम पाणी मिळालं म्हणजे वा वा वा, काय स्वर्ग भेटला. बाकी कोणता असा प्रसंग जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटली किंवा काही असं काही घडलं? नाही, थरारक असं काही वाटत नाही अजिबात? थरारक म्हणजे तिथला प्रत्येक दिवसच थरारक होता. कारण तुमचे तुम्ही पाऊल कुठे पडता म्हणजे म्हणतात ना की पाऊल जपून टाकावं, ते तिथे सत्य आहे खरोखर. कारण तुमचं एखादं छोटं पाऊल पण, जसा एक प्रसंग आहे जी की सांगता नावाच्या व्हॅलीमध्ये म्हणजे लोक आपलं ह्याला जातात पोखरा आणि मुक्तिनाथवरनं आम्ही डोलपार रिजनवरनं डायरेक्ट जुमलाला जाणार होतो. तिथे सांगता नावाचा एक खूप सुंदर जागाचा पास आहे, टोटली ट्रान्स हिमालय. आमच्याकडे परमिशन नव्हती आणि तिथे पाणी मिळणं कठीण आहे. आणि ती जागा इतकी निर्मनुष्य म्हणजे छोटंसं एक गाव आहे. आणि मी विचार करते ही माणसं कुठे कुठे जाऊन राहू शकतात, माणसाची जात म्हणजे आपण कुठे कुठे आपली घरं बनवू शकतो. पण तिथे फक्त एक 8 फुटाचा लाकडी आम्हाला पूल क्रॉस करायचा होता आणि 1 फुटाची विड्थ होती, 8 फुटाची लांबी होती. आणि जेव्हा माझ्या मैत्रिणीला मी आदल्या दिवशी तो बघितला की हा आकाशात तरणारा पूल बहुतेक आपला क्रॉस करायचा आहे, तर मी असा फ्रेम माझ्या डोक्यात फोटोची करून ठेवलेली की मला हा फोटो माझ्या फॅमिलीबरोबर दिवसबरोबर शेअर करायला नक्की हवा आहे. त्यामुळे मी जागा ठरवून ठेवली होती. मी जेव्हा पूल त्या ब्रिजच्या मध्यावर आले रक्षा घेऊन आणि खाली साधारण 3000 फुटाचा ड्रॉप आहे तिथे, तर असं म्हणजे एक पाऊल आणि मी उभी होते आणि म्हटलं की 1 सेकंद फक्त विचार आला की आपण पडलो तर काय होईल. या विचाराने थोडासा म्हणजे असे हाताला घाम फुटला आणि नंतर मी म्हणतो की एका पावलापुढे दुसरा पाऊल शांतपणे राहा, काहीही होणार नाही. आणि तसा तो पूल क्रॉस करत मी पुढे गेले. हा एक जागा आहे, तो मला झोपेत अजूनही तो आठवतो पूल. असे लडाखमध्ये खूपसे ब्रिज आहेत जे अगदी म्हणजे आपण त्याला ब्रिज म्हणायचं, पण त्या अगदी लाकडी साकव वगैरे असतात, कधी कधी लाकडं कुजलेली असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रॉस करता ना तेव्हा अक्षरशः तो पूर्ण ब्रिज हलतो. त्याच्यामुळे एका वेळेला एकाच माणसाला क्रॉस करायला लागतं. दोघं तुम्ही गेलात तर पडायची शक्यता असते. असे तिकडे खूप. ते तर दोनदा झालंय. पावसाळा कारण आम्ही जोपर्यंत नेपाळ सेकंड म्हणजे 30 दिवस 1 महिना होऊन गेलेला नेपाळ पोचेपर्यंत, तोपर्यंत पावसाळा मे एंड जून आला होता. आणि एका छोट्या गावामध्ये म्हणजे एक ओंडका होता जो म्हणजे एक 20 ते 30 फुटाचा ओंडका होता. चॉईस असा होता की तुम्ही ओंडक्यावरनं क्रॉस करा किंवा एक झुलता लाकडी पूल, लोंबकळणारा पूल दिसत होता. तर पहिल्या 2-3 जरा आमच्यापेक्षा म्हणजे तेव्हा माझं वजन आय थिंक 41 kg होतं. त्यामुळे आणि आम्ही सगळ्या 35 to 45 किलोमध्ये ग्राममध्ये वजनात होतो. तरी पण पहिल्या 2-3 मुली गेल्या आणि म्हटलं की हां ठीक वाटतंय. मी पाण्याच्या बरोबर जोराचा प्रवाह खालनं जात होता. मधोमध असतानाच माझ्या पायाखालच्या 2-3 फळ्या पडून तुटल्या, एक्झॅक्टली तुम्ही म्हणता तसं. आणि मी फक्त तसा दोन्ही रोपांना ह्याने घेतलं की काही झालं तरी हा रोप सोडायचा नाही.
आणि पण 2 मिनिटांनी ते सगळं पडलं आणि म्हटलं आता विचार जास्त करू नको, दोन तीन उरल्या पायऱ्या तर म्हणजे माकड जसा तसा पटकन ओलांडून जा, त्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे. आता विचार करून की नंतर असे 2-3 ओंडकेही कळ की आता मग एकमेकांशी की तू ओंडक्यानी जाणार की वरनं, नाही ओंडक्यानी. आणि आता म्हणलं की आपण कसं काय केलं तेव्हा हे सगळं. म्हणजे आता भीती वाटते की तेव्हा ॲक्च्युली जोरात नदी वाहत होती, ओंडका मोठा होता, तो म्हणजे स्लिपरी होता, त्याच्यावर बरोबर शेवाळ होतं. तेव्हा नाही भीती वाटली तुला आणि आता 30 वर्षांनी का भीती वाटते? हा वयाचा फरक आहे. अच्छा, तुमच्याकडे सॅक होती, वजन होतं, पण बर्फातनं चालताना असं कधी झालं की बर्फात आपण पडलो गेलो, अगदी बरोबर कोण नाही आपण गाडलो गेलो, असं काय झालं कधी काय प्रसंग? नाही, लकीली मी म्हणते की माउंटेनिंग किंवा ट्रेकिंग जनरली याचा स्पेशली इन इंडिया टीम स्पोर्ट आहे. आणि तुम्ही आता रोपअप होऊन जाता अशा जिकडे अशा क्रवासीस आहेत किंवा छोटी गोष्ट की आम्ही लकीली आमच्यावरच झालं, पण कारण आम्ही काय कालिंदी खाल हा 19,500 जो पास आहे, तिथून खाली उतरताना आम्ही आमच्या असं की अरे वा आपला मोठा पास, काही प्रॉब्लेम झाला नाही आहे, वेदर पण चांगली आहे. आणि आम्ही हलके चालत असतानाच पुढे जे आमच्यावर एक शेर्पा होता आणि सुमिता सडनली तिचा एक पाय एका भोकात अडकला. आणि तेव्हा मला जाणवलं की जरी असलं तरी दिसत नसलं तरी ह्या सगळ्या लपलेल्या ज्या क्रेव्हासीस आहेत त्याची काळजी घ्यायला पाहिजे. पण त्याच्यानंतर प्रत्येक आमच्याकडे रोप असायचा आणि मग रोप बांधून आम्ही त्याचा पुढचा तेवढी ग्लेशियर पार केली होती. थोडं सांग ना, क्रिवायसिस म्हणजे काय, म्हणजे लोकांना थोडंसं. क्रेव्हासीस म्हणजे हिमनदीमध्ये जेव्हा ग्लेशियर म्हणजे बेसिकली हिमनदी जी हळूहळू खूप स्लो गतीने वाहत असते, म्हणजे वाहते आपल्याला दिसत नाही, 1 इंच 2 इंच प्रत्येक वर्षाला हलते. आणि जिथे जिथे आपली जमीन कर्व येते, वाकडी होत जाते, तिकडे तो टर्नवरती बर्फ असतो जो तो तुटतो. त्यामुळे दरी किंवा क्रॅक ज्या मोठ्या बेगा पडतात. म्हणजे याचं क्लासिक उदाहरण मी म्हणते की सीता दुभंगली, जमीन दुभंगली आणि सीता आली. हे मी क्रवास भरल्यानंतर मला बिलीव्ह होत होतं की तेव्हा तिच्याकडे पण क्रवासच होत्या. ओके. तुम्ही मी असं वाचताना मला पुस्तकात दिसलं की तुम्ही काहीतरी स्नो स्टिक्सचा गेम खेळला होता संध्याकाळच्या वेळेला, की काहीतरी एनर्जी पाहिजे अशा याला. तो गेम काय होता, तू जर सांगा जरा. आम्ही बद्रीनाथवरनं आम्ही ॲक्च्युली युजली गंगोत्रीवरनं लोक कालिंदी खालचा ट्रेक करून बद्रीनाथला येतात, परंतु आम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधनं ऑलरेडी बद्रीनाथला आलो. त्यामुळे मी बद्रीनाथ ईस्ट टू वेस्ट, त्यामुळे मी बद्रीनाथवरनं कालिंदी खाल क्रॉस करून गंगोत्रीला येणार होतो. तर जिथे माना पर्वत तो जो पास आहे, म्हणजे माना विलेज नंतर जे एक ट्रेक येतो, थोडासा आपण बद्रीनाथच्या वरती गेलो की अल्टिट्यूड पण लागतं. परंतु आमचे जे शेर्पा होते पासांग, तर आम्ही एक 8 तासाच्या ट्रेकनंतर तुम्हाला की चला आपण एक खेळ खेळूया. तर ग्लेशियरवरती त्यांनी आमची एक स्की स्टिक ठेवली आणि त्याच्यावर एक दगड ठेवला आणि एक 15 फुटाच्या डिस्टन्सवर तुमचे डोळे बांधायचे, आपले डोळे बांधून घेऊन पट्टी लावून म्हणजे त्याचा विचार करून, म्हणजे मनामध्ये विचार करू की कुठे ती स्टिक आहे, किती हवा आहे, किती थंड आहे, तो दगड दुसऱ्या दगडावरनं मारून पाडायचा. त्यामुळे हे खेळ खेळताना तर असं नव्हतं की तो फक्त खेळ होता, परंतु तुम्ही अल्टिट्यूडला किती व्यवस्थित तिथे जुळला आहात, तुम्ही परिसरामध्ये कुठे दगड आहे, कुठेही स्टिक आहे, किती त्याचं निरीक्षण केलेलं आहे, की त्या छोट्या छोट्या गोष्टींचे बारकावे त्या खेळामध्ये होते. आणि संध्याकाळी तुम्ही ट्रेकला नंतर तुम्ही कॅम्पला पोचल्यानंतर डायरेक्टली जाऊन बसला तर तुमचे पाय जास्त थकून जातात, कारण तुम्ही ॲक्टिव्ह राहता. तुम्ही एक 7-8 तास आल्यानंतर सडनली तुम्ही बसून राहिला तर मग त्यामुळे हा सगळ्या गोष्टीचा वेगळा छोटासा खेळ पण खूप मजेशीर होतो. म्हणजे हे असं आहे ना, हे झंडू बामचं काम आहे. जर तुमचं दुखत असेल ना तर एवढं जळलं पाहिजे की ते विसरलं पाहिजे. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर जर तुम्ही काही गेम खेळलात ना तर तुम्ही तुमची दुःख विसरणार, हा त्यातला मेन उद्देश आहे. गुड गुड. आता मला सांगा की ह्या एक्झिबिशनमध्ये जेव्हा तुम्ही फोटो काढत होता, तर ॲज अ फोटोग्राफर म्हणून तुम्ही एक्झिबिशन जॉईन केलेली, तर तुम्हाला जे प्रॉब्लेम झालेत, म्हणजे ह्या एक्झिबिशन नंतर यांना थोडंसं वेगळं व्हायला लागलं, थोडं डिफरन्स ऑफ ओपिनियन झाले, त्याबद्दल थोडंसं सांग की काय झालं, कशामुळे फोटोग्राफीमुळे झाला प्रॉब्लेम, कसा झाला? आय वॉन्ट से डिफरन्स ऑफ ओपिनियन रिअली, कारण तुम्ही जर माझी 43 मुलींतून जर फोटोग्राफर म्हणून
निवड केली आहे. आणि तुम्ही मला पहिल्यांदा जेव्हा भेटायला बोलवता तेव्हा आपण जेव्हा डिस्कशन केलं पहिल्यांदा, तेव्हा की तुम्ही सांगितलं की तुमचं मला पूर्ण तुला सगळं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, फोटोग्राफ करायचे आहेत, तूच फोटो घ्यायचे, तुझेच सगळे कॅमेरा तूच उचल. आणि त्या 10-15 दिवसानंतर तर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही लीडर आहात माझ्या, आणि की मला हे जे काय तू डायरी लिहितेस, मी रोजनीशी लिहायची. माझ्याकडे 8 छोट्या डायरीज आहेत ज्याच्यामध्ये मी संपूर्ण 198 दिवसाचा प्रवास, प्रत्येक दिवसाचा प्रवास किती उशीर झालेला असला तरी थंडपणाने पाय धुवायचे, डायरी लिहायची, आणि हे मी कधी चुकवलं नाही. त्याच्यामध्ये म्हणजे की मी आर्टिस्ट असल्यामुळे मी स्केचेस केल्या आहेत त्याच्यात. म्हणजे मी गवताच्या पाती लावल्या आहेत, फुलपाखरं लावली आहेत, फुलं लावली आहेत मॅडम. तर तिने सांगितलं 10-15 दिवसामध्ये की तू जे काय लिहितेस हे सगळं माझी प्रॉपर्टी असेल. तू फोटोग्राफ काढतेस ते तू मला एक्सपोज केलेला पूर्ण 36 म्हणजे फोटो केलेला जो रोल परत दिलास तरच मी तुला तुझे फ्रेश रोल परत त्याच्या समोरासमोर तुला रोल देईन. म्हणजे मला सडनली बंदिस्त झालं. म्हणजे मी असे आतून खूप मोडकळून गेले की एवढ्या सुंदर हिमालयात येऊन मला असं वाटतं मी बंदिस्त केल्यासारखं कशासाठी. तर मी त्यांना खूप 4 महिने मी त्यांना खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा, त्यांना समजावायचा की. आणि मग मी नोटीस केलं की दुसऱ्या कुठल्याच मुली एक्सेप्ट सुमिता आणि मल्लिकावर्ती आणि शुमिता, आम्ही तिघीजणी डायरी लिहायचो. दुसऱ्या कोणत्याच मुली फोटोही घेत नव्हते, वायगा आणि चित्र आणि डायरी लिहित नव्हते. कधी त्यांना आधीपासून माहिती असावं मला माहीत नाही, परंतु हे माझ्या स्वातंत्र्याच्या विचाराच्या विरुद्ध होतं. आणि मी खूप प्रयत्न केल्यानंतरही आम्ही तिघींनी, आणि आम्ही काहीही त्याच्याबद्दल बोललं गेलं तर आम्हाला सतत एक धमकी दिली जायची की तुम्ही काही आवाज उठवलात, काही बोललात तर तुम्हाला ही मोहीम सोडावी लागेल. आणि माझा निर्णय अटीम असेल, तुम्ही म्हणजे देर इज नो वे टू अपील. मी सांगेन तीच पूर्व आहे, आणि तुला ते पसंत नसेल तर तू घरी जाऊ शकतेस. जे मलाही मान्य नव्हतं, कारण मी पण कोणाच्या उमेद घेऊन माझ्या फॅमिलीचा एवढा सपोर्ट घेऊन कोणीतरी त्याच्यासाठी माझ्या मागे उभं होतं, त्यांचं काय म्हणतात एक बलिदान होतं आणि ते मला मान्य नव्हतं की दुसऱ्या कोणी केलेला सपोर्ट असा उगाचच वाया जावा. हिमालयामध्ये हे जी एक्सपिडिशन्स आणि ही जी परंपरा आहे ना की फार जुनी आहे, पण आपल्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन होत नाही. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीची नोंद करणं. विक्रम खूप लोक करतात पण त्याची नोंद नसते, म्हणून ते नोंदले जात नाहीत, त्याची नोंद घेतली जात नाही. आपल्याकडे अजून एक विक्रमादित्य आहे आणि ते आपले मला वाटतं सहप्रायोजक आहेत, ईशा टूर्सचे आत्माराम परब. आता त्यांच्याकडनं काय म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटेशन किती छान आहे बघा. ह्या माणसाने जेव्हा सुरू केली टूर्स, तो फक्त त्याला टूर फिरायला मिळतं म्हणून त्याने टूर सुरू केली आणि त्याने सुरुवात केली, बरोबर आहे. पण 2010 नंतर तो भारतच नाही तर भारताच्या बाहेर पण जायला लागला. नुसता जात नव्हता तो, त्या आपल्या या आवडीकडे फरफडत नाही गेला, काहीतरी प्लान करून योजनाबद्ध त्याने तो जात होता. त्याने काय केलं आहे बघा, त्याने 101 देश पार केले आहेत इन 5 कॉन्टिनेंट. त्याच्यामध्ये त्याने फ्लाईट किती वेळा पकडली, 1280 वेळा त्याने फ्लाईट पकडली आहे. ट्रॅव्हल किती केलं आहे, 32 लाख किलोमीटरच्या वर त्याने ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. एअरपोर्ट किती यूज केले, 179. आणि एअरलाईन्स किती यूज केल्या तर 54 एअरलाईन्स यूज केल्या आहेत. आणि हा रेकॉर्ड त्याने मेंटेन केला, त्याच्यामुळे सगळं आपल्याला कळलं. दॅट इज डॉक्युमेंटेशन. म्हणून हिला वाईट वाटलं की मी डॉक्युमेंटेशन करते आहे आणि मला माझी लीडर म्हणते की माझे सगळे रोल मी घेऊन टाकणार. मग हिच्याकडे उरलं काय, जर हिच्यातनं आत्माच काढून घेतला तर जगून काय त्याचा फायदा आहे. आणि तिथे तिने डिसिजन घेतलं की नाही, आपल्याला आपलं ध्येय आपल्या तऱ्हेने पूर्ण करायचं आहे. आणि 128व्या दिवशी मला वाटतं तुम्ही चेंज केलं ना, कितव्या दिवशी, 104 दिवशी. आणि नंतर तिने तिचे 74 दिवस ह्या तिघींनी तो प्रोग्राम पूर्ण केला. दॅट इज अ ग्रेट थिंग. त्याकरता तुला कसा सपोर्ट मिळाला, म्हणजे जेव्हा डिसिजन कळलं की नाही आता हे आपलं स्वातंत्र्य निघून जाते, आपण घुसमडून राहण्यापेक्षा काहीतरी करायलाच पाहिजे, हे डिसिजन तू कसं घेतलंस? तेव्हा कम्युनिकेशन नव्हतं, तेव्हा मोबाईल नव्हते.
जुमलामधून आम्ही जुमलाला एकदा पुन्हा एकदा काहीतरी छोट्या वादावरनं मलिकाचा पण काहीतरी वादाविवाद झाले आणि आम्हाला तिघांना असं जाणवलं की तिने येऊन लगेच म्हटलं की मलिका तेव्हा मुन्सियारीमध्ये राहायची आणि आम्ही मुन्सियारीवरनंच पुढे जाणार होतो. तर 2 दिवसांनी सडनली आम्हाला सांगण्यात आलं की म्हणजे वचनी म्हणाला की आपण मुन्सियारीला जाणारच नाही आहोत, ते सगळं कॅन्सल आहे, आपण खालनं जाणार आहोत, आपण वरनं जायचंच नाही आहे. तर ती विचारायला गेली, ती खूप अपसेट की सगळी गावातली मायका वगैरे आपल्याला भेटीला उत्सुक आहे, तुम्ही का असं ठरवताय? तर मी म्हणते की त्यांनी त्यांचं उत्तर की मी विचार करता तर तेव्हा तुम्हाला 2-3 जणांना माझ्या टीममधनं कमी करायचं. म्हणजे ते कोणाला का का कशासाठी असं काहीच कळलं, नुसत्याच धमक्या. त्यामुळे आम्ही दोघी परत एक पुन्हा एक ना सडनली आपला सगळा उत्साह विरघळून जायचं आणि एकदम डाऊन व्हायचं सगळं की असं काय, कोणाला काय झालं, तुम्ही दिवसभर त्या चिंतेमध्ये चालत राहायचं एक अवघड वाटेवरनं, हा एक वेगळ्या तऱ्हेचा मनस्ताप व्हायचा. त्यामुळे मग मी जुमलामध्ये ॲक्च्युली दिवेशना फोन केला की असं असं आहे आणि हिमालयन क्लबतर्फे जर आम्ही असा निर्णय घेतला की आपण वेगळे होऊन आम्ही धारचुलापासून जर आपण वेगळे झालो आणि आम्हाला तरी हा ट्रेक करायचा आहे, तर तू पाठिंबा देशील का, पाठिंबा मिळेल का? तर तो त्याने की ऐकू येतं. तेव्हा त्यांनी तो म्हणाला की एकदा काय झालं, तर तेव्हा मी पत्र खूप लिहायचे आणि त्याला की मी असं पण अतिशय जास्त संवेदनशील आहे, त्यामुळे असं की ती छोट्या छोट्या गोष्टी पण कदाचित मनाला लागल्या असतील तर मी स्वतः येऊन त्यांची समजूत घ्यायचा पडतो. त्यामुळे ते स्वतः ते धारचुल्याला आले, परंतु त्या स्वतःबरोबर त्याच्याबरोबर त्यांनी स्वतः सगळी सामुग्री, आमचे टेंट, बाकीचं सगळं पूर्ण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं की मुन्सियारी पुढचा संपूर्ण ट्रेकचा आखाडा म्हणजे कुमाऊ गढवाल हिमाचल प्रदेश उत्तरेतील लडाखपर्यंत पोचण्यापर्यंतचा पूर्ण एक त्याचा नकाशा, पूर्ण माहिती, हे सगळं ते पूर्ण तयारीनिशी तिथे आले होते धारचुला आणि त्यांनी त्यांची खूप मनात समजून घ्यायची प्रयत्न केला त्यांनी की आपण हे करूया. परंतु त्यांनी ऐकलं, आम्ही मग तिथे वेगळा निर्णय घेतला आणि आम्ही हिमालयन क्लबनी तेव्हा आम्हाला त्यांच्या छत्रछायाखाली, कारण तेव्हा IMFमध्ये कुठल्या तरी संस्थेकडे तुम्हाला म्हणजे संस्थेच्या द्वारे जावं लागत होतं. त्यामुळे मी हिमालयन क्लबचे पण आभार मानते की त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि लोकांनी आम्हाला तेव्हा परिषद की तुमच्याकडे पैसे कुठून आले, तर 3 महिन्याचा पुढचा आमचा साधारण केवळ 70,000 रुपये खर्च, तो पण मला 100 रुपयापासून 10-15 हजार रुपयापर्यंत लोकांनी वेगवेगळ्या तऱ्हेने मदत केली. कारण NDTV गंगोत्रीला तेव्हा आमची इंटरव्ह्यू घेतला होता आणि लोकांनी अशी मदत पाठवली सांगून की तुम्ही आमचं स्वप्न जगत आहात, तुमचं काम आहे तुमचा हा ट्रेक, तुमचा हा प्रवास चालू ठेवणं, आमचं काम आहे तुम्हाला सर्व तऱ्हेने मदत करणं. त्यामुळे लोकांची मी ऋणी आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की हिमालय जायचं, हिमालय बघायचा, आणि प्रत्येकजण हिमालय फिरतच असतो, बरोबर आहे. कोणाला स्वतःची मस्ती असते, कोणाला स्वतःची ताकद असते, मी काहीतरी शिकलो आहे, मला माहिती आहे म्हणून करतो, माझ्याकडे ताकद आहे म्हणून करतो. पण काय काय माणसं अशी असतात ना, ती बळजबरीने तिकडे आणली जातात, त्यांना तिकडे यावं लागतं आणि फिरावं लागतं. असे आपले होते उत्तम दादा, जरा त्यांची स्टोरी सांग जरा. उत्तमदा आले माझ्याबरोबर, म्हणजे एक पोर्टर म्हणून, एक हमाल मारून त्यांची म्हणजे आम्ही गमशालीपासून भुईंदरखालकडून भुईंदरखाल क्रॉस करून व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये उतरून बद्रीनाथला पोचणार होतो. आणि तिथले काही आमचे जे मेन सपोर्टर होते माधवदा, जे केवळ 72 वर्षाचे होते 97मध्ये, आणि त्या देवभूमी त्यांना भयंकर आवडायची आणि त्यांच्या बायकोनी केवळ या 3 मुलींना मदत पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला त्यांची नक्की तुम्ही काळजी घ्याल हे बजावून आमच्यावर त्यांच्या पाठवलं होतं. आणि त्यांचे मित्र होते उत्तमदा, म्हणजे बेसिकली फार्मर होते आणि आम्ही सगळे म्हणजे आत्तापर्यंत पण अजूनपर्यंत हीच प्रथा आहे की आम्ही लोक जे स्वतः खातो, जे जेवतो, तेच आमचा पूर्ण स्टाफ पण जेवतो. असं नाही की आमच्यावर येणारे दुसरे लोक दुसरं जेवण जेवतात. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो. आणि नंतर जेव्हा बद्रीनाथवरनं ते आम्ही पुढे जाऊन बद्रीनाथ मला बद्रीनाथपर्यंत येणार आहोत, पण बद्रीनाथ नंतर कंटिन्यू केलं. म्हटलं तुम्हाला का असं तुम्ही कंटिन्यू करताय? पण तेव्हा काही बोलले नाही. मला अजून मी गंगोत्रीपर्यंत येतो म्हटलं, चला आपल्या ओळखीचं माणूस येतं तर चला आमच्याबरोबर पुढे. परंतु कालिंदी खाल उतरताना ते खूप थकलेले होते. जेव्हा खाली आले म्हणजे बाकी सगळ्या लोकांपेक्षा ते अतिशय थकलेले वाटले. आणि मी त्यांना जाऊन विचारलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना चहा दिला. ते म्हटली तुम्ही का एवढे थकलात की?
तर मला म्हणाले पोरी, मी एवढं वजन आहे ना, मी आयुष्यात कधी उचललं नाही आहे. अशा डोंगरातनं मी कधी चाललो नाही आहे. पण माझा मुलगा ना कधी पळून गेला, मला कळलं नाही कुठे गेला. तर मला वाटलं तो बद्रीनाथला गेला म्हणून मी तुम्हाला जॉईन झालो, आणि तो तिथे नाही भेटला म्हणून मी पुढे आता गंगोत्रीपर्यंत आलो. त्यामुळे म्हणजे मला तो केवळ म्हणजे मुलाच्या प्रेमापायी तो माणूस आमच्याबरोबर पुढे चालत चालत होता. त्याला कधीही त्याने असे डोंगर आणि दऱ्यांमध्ये त्यात पाऊल ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याला गंगोत्रीला थोडे पैसे जाऊन दिले, त्याला तो एक दोन कॉन्टॅक्ट दिले आणि त्यांना परत पाठवून दिलं तिकडनं. म्हणजे बघा, हा माणूस फक्त त्याचा मुलगा हरवला होता. मुलगा शोधण्याकरता तो ह्यांच्यावरती पोर्टरगिरी करत होता. तो पोर्टर नव्हता, त्याला जमत नव्हतं. पण आपला मुलगा बद्रीनाथला मिळेल, कुठे ज्या तिकडून हरवला होता तिकडनं जवळचं शहर ते, तिथे तो आपल्याला सापडेल. तिथे नाही सापडला तर अजून पुढे सापडेल, या इच्छेने फक्त मुलाला शोधण्याकरता तो म्हातारा माणूस सगळं वजन घेऊन चालत होता. म्हणजे हिमालय किती लोकांना कसं कसं आणतो हे आपल्याला बघायला पाहिजे. की नॉट नेसेसरी आपल्याला वाटतं की नाही फक्त पैसे मिळतात म्हणून येतात. नाही, फक्त पैशाकरता नाही. प्रत्येकाचं काहीतरी एम असतो आणि हिमालय प्रत्येकाला काही ना काही देत असतो. हिची इच्छा अशी होती, ह्या सगळ्या भानगडीमध्ये सगळं जगत चाललं होतं गडबड गडबड. एकदा तिला वाटलं एकदा तिला वाटलं की आपल्याला शिरापुरी खायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन असं तिला वाटलं शिरापुरी खायची आहे. ती जरा स्टोरी सांग. मला एक तर गोड आवडतं शिरावळा म्हणून तुम्हाला समजलं असेलच. पण जेव्हा मी गंगोत्रीला पोचले सकाळी, तेव्हा म्हणजे एक दिवस आम्ही एक्स्ट्रा गंगोत्रीला राहिलो होतो. आणि कारण खूप 3 ते 4 दिवसात आम्ही बद्रीनाथहून गंगोत्रीला, जो ॲक्च्युली 8 ते 10 दिवसाचा ट्रेक आहे, तो आम्ही 4 ते 5 दिवसात पुरा करून बसलो होतो तिकडे. तर तिथून आम्ही धरालीला खाली म्हणजे लमखागाकडे जाण्यासाठी चाललो होतो. पण तिथे तो पूर्ण थोडा रस्ताच आहे, म्हणजे तिथे ट्रेक्स करू शकत नाही तुम्ही. तर गंगोत्रीहून खाली धरालीसाठी चालत येताना माझ्या मनात सकाळी सकाळी उठल्या उठल्या फक्त एकच विचार येऊन गेला. मी कोणाला सांगितलं नाही, मी कोणाला त्याच्याशी काय बोलले पण नाही, की इथे शिरापुऱ्या थंड परत शिरापुरीला किती मजा येईल नाही एक मिळाली तर. एवढं मिळून तो विचार आला आणि गेला सुद्धा. आणि नंतर मी चालत होतो, मी आणि सुमिता आणि 2 आमचे कुसांग शेर्पा चालता येता अचानक 2 तासांनी 11:30-12ला एक समोरून एक छोटासा टेम्पो आला. तेव्हा काही जास्त वर्दळ नसायची गंगोत्रीच्या रस्त्याला. आणि एक टेम्पो येऊन थांबला. त्याच्यामध्ये गुरुद्वाराचं मोठं पोस्टर होतं साईडला. आणि त्याच्यातनं एक आम्हाला हात करून थांबायला सांगितलं. तर एक शीख गृहस्थ उतरले. त्यांनी आम्ही 4 जण होतो, 4 पाकिटं एक एक आमच्या हातात ठेवली आणि नमस्कार करून निघून गेली ती गाडी. थोडं पुढे जाऊन आम्ही मोठ्या देवदार वृक्षांखाली जाऊन म्हटलं चला बघूया काहीतरी. 2 तास तिथे म्हणजे इतके चालायचो की थोडं काही खाल्लेलं सगळं जिरून जायचं. त्यामुळे की चला शांतपणे बसून खाऊया. आणि त्या केळीच्या पानामध्ये म्हणजे मला ते अजूनही भरून येतं की मी जेव्हा ते पार्सल उघडलं, त्याच्यामध्ये 2 गरम पुऱ्या आणि एवढा शिरा होता. ही आणि वाहेगुरुची कृपा आहे. आणि मी जेव्हा जेव्हा लडाखला जाते, मी अजूनही तिथे एक गुरुद्वारा आहे जिथे तिकसे नावाच्या गावाच्या पुढे थोडासा, मी अजूनही अर्जवानी त्या गुरुद्वारात जाते. मी अशी रिलिजियस नाही, म्हणजे मी गणपती जवळ जाईन की पूजाच करीन असं मंदिरात जाणं असं नाही आहे. कारण मला वाटतं की म्हणजे देव सर्वव्यापी आहे, सर्वांमध्ये आहे, सगळीकडे आहे. म्हणजे मुंगीपासून आकाशापर्यंत सर्वत्र सर्वव्यापी आहे. त्यामुळे तर कुठे तुम्हाला कसा भेटेल हे आपण नाही सांगू शकत. आम्ही हिमालयात गेलो ना की कॉमन माणसाचा एक नेहमी प्रश्न असतो, अरे तुला दिसला का रे यती, दिसला का यती? आणि प्रत्येक माणूस हा प्रश्न विचारतोच, तुम्ही तिकडे जाऊन करता काय, तुम्हाला दिसला का यती? हिचा एक प्रसंग आहे. ह्या प्रसंगामध्ये असं झालेलं आहे की शी वॉज नर्वस. ती खूप नर्वस झाली होती आणि अक्षरशः पाण्या ठिकाणी जाऊन ती एकटीच बसली होती. पाण्याजवळ जाऊन ती एकटीच बसली होती. जरा सांग तेव्हा काय झालं? 282 282. म्हणजे मी थकले होते आणि मला थकले खूप होते. आणि मला वाटतं म्हणजे कधी एवढे 5.5 महिने मला आले होते. त्यामुळे मला घरची पण आठवण येत होती. आणि करचमचं छोटंसं गाव आहे, तिथे सतलज नदी जादुई वाटत होती. मी पाय धुवत असताना कुणीतरी जवळ असल्याचा मला भास झाला.
वर पाहिलं तर आजही आठवतं. माझ्या चेहऱ्यावर एक थंडगार स्पर्श झाला. पांढऱ्या साडीत एक स्त्री दिसली. लांबसडक केस, हरणासारखे डोळे आणि चेहऱ्यावर हलकं हास्य. पुढच्या क्षणी जाणवलं की पाण्याची पातळी क्षणोक्षणी वाढत आहे. मग एक मंद मधुर आवाज आला. विनी, स्वतःला झोकून दे. माझ्यासोबत चल. इथलं जीवन खूप सुंदर आहे. तू अनंत काळापर्यंत अशीच तरंगत राहशील. तिने आपले हात पुढे केले. मी मंत्रमुग्ध झाले. एक पाऊल पुढे टाकलं. उडी मारायला तयार झाले. पण बर्फाच्या थंड पाण्याने क्षणात माझे पाय गोठवले आणि मी वास्तवात परत आले. कानात सतलजच्या प्रचंड गर्जना घुमत होत्या आणि पायाखाली वेगवान प्रवाहाची जाणीव. ती स्त्री अदृश्य झाली होती. मी घाम पुसला. त्या थरकाप उडवणाऱ्या प्रसंगातून आपण वाचलो हा विश्वासात बसत नव्हता. हा भास होता की माझ्या प्रतिमेचं कल्पनेचं प्रतिबिंब होतं. असेही प्रसंग हिमालयामध्ये येतात. हिमालय आपल्याला स्वतःशी बोलायला शिकवतो. हिमालय स्वतःला रिव्ह्यू घ्यायला शिकवतो. म्हणून प्रत्येक वेळेला ना कॉमन म्हणून विचारतो की तुम्ही जाता हिमालयामध्ये एक्सपिडिशन करता, एवढे वजन वाहता, तुम्हाला तिथे काय मिळतं? तर हे जे डॉक्युमेंटेशन आहे यातून हे फक्त खूप कमी आलेलं आहे. म्हणजे अनुभव खूप वेगवेगळे असतात आणि खूप म्हणजे असे असतात अनुभव ना की कधी आपण ते सांगू शकत नाही, बिलीव्ह करू शकत नाही, पण असे अनुभव येतात. आता सगळेजण जे भाविक लोक आहेत ते मानस सरोवर वगैरे ज्या यात्रा करतात, इव्हन अमरनाथची यात्रा करतात, ती जी पॉवर आहे ना ती त्यांना तिथे जाऊन त्यांना कळतं की काय पॉवर मिळते, त्याच्यात काय आहे आणि काय नाही हे प्रूव्ह करायला कोणीही जाऊ नये. पण तो आनंद आहे, तो निखळ आनंद प्रत्येकाने आपल्या तऱ्हेने घ्यावा. हे माउंटेनियरने त्याच्या तऱ्हेने घ्यावा, भक्तिगणाने त्याच्या तऱ्हेने घ्यावा, पण तो आनंद निखळ निसर्गाशी एकरूप व्हावून घ्यावा असं आम्हाला माउंटेनियरला नक्कीच वाटतं. ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही चालला होतात तेव्हा एकमेकाला जेव्हा तुमचा जो वेगळा ग्रुप झाला, तुमचा सपोर्ट एकमेकाला कसा होता? कसे तुम्ही एकमेकाला सांगून जात होतात? जेव्हा टीम विभागली तेव्हा असं वाटतं अरे आपण काय चुकीचं करतोय का किंवा काय बरोबर करतोय का? तेव्हा तुला सपोर्ट कसा मिळाला? तुम्ही घाबरलात का त्यावेळेला? जेव्हा आठवण आम्ही 3 जणी वेगळ्या असल्याचं ठरवलं तेव्हा जसं म्हणतो की प्रत्येकाला हिमालय आवडतो, पण प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाचा फोकस वेगळा असतो. जसं माझं काम होतं की तुम्ही मला सांगितलं की चला आता 8 जणांना आपल्याला उद्या ट्रेकला जायचं आहे, तर मी तुम्हाला 15 मिनिटात काय काय जेवण घ्यायचं ना त्याची यादी करून देईन. कारण मी 3.5 महिने रोज प्रत्येक आठवड्याला तेच केलं. त्यामुळे माझं काम मी घेतलं होतं की किती पोर्टर देतात, किती जेवण खाण किती पाहिजे, इंधन किती पाहिजे आपल्याला, केरोसिन वगैरे किती लागेल, प्लस डॉक्युमेंटेशन, प्लस आणि फोटोग्राफी, हे माझं सेक्शन होतं. सुमिता पण लिहायची आणि मलिका पण. त्यामुळे आम्ही तिघीमध्ये आमचं असं नव्हतं की कोणी लीडर आहे, पण आपल्याला आपलं हे एक ध्येय आहे आणि एकोप्याने आपल्याला हे पूर्ण करायचं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही एकमेकांवर खूप मोकळ्या तऱ्हेने त्याच्यानंतर आम्ही वेगळ्या प्रवास केलेला आहे. त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. नाही, मला असं विचारायचं की आता तुमच्याकडे सपोर्टिंग व्हेकल नव्हतं आणि आता तुम्हाला सगळं प्लॅनिंग करायचं होतं, तर ते तुम्ही प्लॅनिंग कसं तेच कसं काय सांगते काय की केलं? तुम्ही प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही 4.5 महिने 104 डेज म्हणून 4.5 आम्ही स्वतः चाललेलो होतो की. आणि आता म्हटलं तसं की प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला येत नव्हती. आणि मी सांगायला विसरले की थोडे 4.5 महिन्यामध्ये आमच्या गरजा ना, रोजच्या गरजा खूप कमी झालेल्या होत्या. गरजा काय होत्या की बेसिकली 2 सॉक्स पाहिजेत, एक शूज, नीट चालणारा शूज पाहिजे, स्की स्टिक पाहिजे, तुमचे हातपाय ठीक पाहिजेत, बॅग पाहिजे, तुमची स्लिपिंग बॅग, कपडे सुकलेले पाहिजेत बस. कारण जेव्हा तुमच्या एवढी आपल्या गरजा कमी होतात त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळं आपण आटोक्यात आणू शकतो. जेवढं आपण की अरे हे पण पाहिजे होतं, अरे ते पण. आता मला वाटतं की तेव्हा आम्ही 6 महिन्यामध्ये एकदाही सनस्क्रीन लावलं नाही, कोल्ड क्रीम लावलं नाही. तुम्ही आपण विचार किंवा स्पेसिफिक असं हेच खायला पाहिजे असं खाल्लं नाही. जे मिळत गेलं जसं मिळत गेलं तसं आम्ही ऑर्गनाईज करतो. त्यामुळे जे आहे जे समोर त्याचा तुम्ही बेस्ट काय उपयोग करू शकाल
त्या प्रसंगासाठी, त्या वेळेसाठी हे तिथे प्रत्येक दिवस ते शिकवत गेलं. त्यामुळे त्याची कमतरता भासली नाही, की तुम्ही तोपर्यंत 4 महिने तुम्ही तेवढा त्यांचा आवाका आलेला होता, की आपल्याला कसं ऑर्गनाईज करायचं आहे मिनिमम ह्याच्यामध्ये. आणि ते पण म्हटलं ना, की 3.5 महिन्याचा नंतरचा प्रवास आम्ही केवळ म्हणजे आमच्याबरोबर एक धुरू नावाचा मुलगा आला, ज्यालाही हिमालयाची आवड होती आणि तो मला की तुम्ही मला काहीही मानधन द्या, मलाही अशा प्रवासात हा प्रवास करायचा आहे. असे लोक आम्हाला भेटत गेले, की तुमच्याकडे आत्ता पैसे नाहीत, हा माझा ॲड्रेस आहे, तुम्ही नंतर पाठवा. असेही लोक आम्हाला भेटत गेले. त्यातली एक गोष्ट अशी की लडाखमध्ये आम्ही 4 दिवस आधी पोचलो आणि आमच्याकडे खिशात एकही पैसा नव्हता. आणि मी फोन करायला लडाखच्या एका तेव्हा फोन कॉल केला आपण तेव्हा दुसरीकडे जाऊन फोन बूथ असायची, लोक असायचे. तर आम्ही तिला सांगितलं की मी घरी फोन केला की मला कधी कोण कसे पैसे कोण पोचवू शकेल का, की इथे मला कोणी मदत करू शकेल का. त्या बाईनी हे माझं कॉन्व्हर्सेशन ऐकलं आणि मला म्हणाले की माझ्याकडे जे कोणीकडे मी उधार गेलेले 500 रुपये होते, मला तिने ते परत दिले. मला म्हणे की तुम्ही जाऊन सगळेजण तुम्ही खाऊन या, तुला जेव्हा पाहिजे तिथे मी तुझी नोंद ठेवीन, तुला जेव्हा पाहिजे तिथे कोणालाही तू फोन कर, माझे पैसे तू नंतर दे. आता मला सांगा आपल्या मुंबईमध्ये असं काही होईल का? किंवा अनोळखी माणसांना मी घरी ठेवीन का? ही आहे हिमालयाची करमत. ओके ओके. एका ठिकाणी मी तुझ्या पुस्तकात वाचलं की एका त्यांनी कुत्र्याला बांधून ठेवलेलं आणि कुत्र्याला काहीतरी वरून ढकलत होते, त्याच्या गळ्यात दगड बांधला होता. ती काय घटना होती? मला कुत्रे म्हणजे प्राणी, त्याच्यामध्ये कुत्रा भयंकर प्रिय आहे. आणि वेस्टर्न नेपाळमध्ये असताना कर्नाली म्हणून नदी आहे. आता नद्या म्हटलं तर मला असं की मी हिमालयातल्या सगळ्याच नद्या आम्ही त्याचं पाणी प्यालो आणि त्यातल्या ओलांडल्या. पण कर्नाली ही म्हणजे तुम्ही बघता तेव्हाच भयावह नदी आहे, म्हणजे खूप मोठी पण आहे, अस्त्रव्यस्त्र आहे आणि खूप जोरात वाहणारी नदी आहे. तर मी एका छोट्या पुलावरनं जेव्हा मी ही नदी पार करत होते तेव्हा मला खाली अचानक म्हणजे मी ॲज युजल कॅमेरा हातात होता आणि मी ते काय बघूया म्हणून मी समोर बघितलं तर अनफॉर्च्युनेटली कॅमेरा गळून पडला हातातून. आणि कारण एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला त्यांनी मोठे गळ्याला धोंडे बांधले होते आणि त्यांनी त्याला कर्नालीत लोटून दिलं. आणि एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी त्या कुत्रा वरती आला आणि ऑफकोर्स गायब झालं, कारण त्याचा फोर्स इतका आहे की त्याच्यासमोर म्हणजे मोठमोठे दगड पण जिथे टिकून तिथे एका छोट्या कुत्र्याची काय बात होती. तर हा प्रसंग मला कायम माझ्या म्हणजे त्याच्यातली तर तिथे अर्थात लोकांबद्दल पण त्यांच्या वादविवादामध्ये पण असाच सगळं होऊ शकतं, ही पण एक रियालिटी आहे. पण त्यांनी असं का केलेलं? त्यांनी असं का केलं त्या कुत्र्याला? नंतर मी छोट्या गावात पुढे जात विचारलं, कारण मला ते सहन झालं नव्हतं. बरेच 2-3 दिवस मी म्हणजे अजूनही मला त्याचा तुम्ही डिस्टर्ब होते ते विचार केला की. पण ते एक छोटं कुत्र्याकडे कोणाला तरी चावलं होतं असं मला तेव्हा चावलं असावं असं मला एका दुसऱ्या गावालाही सांगितलं की त्यांनी असेल, किंवा त्यांना ते कुत्रं नको असेल तरी त्यांच्याकडे हा एकच उपाय असतो की खाण्यासाठी एक जास्त तोंड येतं त्याला पाण्यामध्ये टाकून द्या. अशी भयानकता कटुकडे आपल्याला सापडते. बट द थिंग इज की तुम्हाला अशा प्रवासात तुम्हाला म्हणजे सुंदर आणि ह्या दोन्ही गोष्टीचा त्या सामोरं जायला लागतं आणि स्वतःला सांभाळायलाही लागतं. आता हे ट्रेकर जे आहेत ना ते भूतानला एखादी वेळ थोडंसं नवीन असतील, पण नेपाळमध्ये तर ट्रेकिंग खूप कॉमन आहे. तिकडे तुमचं कसं स्वागत झालं? नेपाळमध्ये तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही ट्रान्स हिमालय आणि फक्त मुली करता आहात, तर त्यांना काही वाटलं याचं वेगळेपण असं? नेपाळमध्ये मी म्हणजे ईस्टर्न नेपाळ, सेंट्रल नेपाळ आणि वेस्टर्न नेपाळ असे मी 3 वेगळे भाग केले आहेत. कारण हे ईस्ट टू वेस्ट नेपाळ आम्ही 60 दिवस चाललो आणि ते पण ट्रान्स हिमालयातून, म्हणजे 12,000 फुटाच्या वरच्या खिंडीतून. आता आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही जिरी ह्या गावातनं खालनं गेलो. ओरिजिनली जिरीपासून लोक एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायची. अराउंड 1 मंथचा ट्रेक असायचा. आणि तुम्हाला सांगायचं आहे तर मी अजूनही मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलेले नाही आहे, कारण त्याला टेच कॉल्ड टी हाऊस ट्रेकिंग. आणि तशीच अनेक तिथे ट्रेक्स आहेत जिथे विचार मोर कमर्शियल टुडे तेव्हा पण होतं. त्याचा अन्नपूर्णा बेस कॅम्प थोरुंगला जो पास केला तिथे पण तुम्हाला 15,000-16,000 फुटावर पण तुम्हाला क्रोसा मिळेल, केक मिळेल, बिकॉज नेपाळी लोकांनी तेच त्यांचा उदरनिर्वाह आहे. म्हणजे ट्रेकिंग आणि त्याच्या येण्यासाठी येणारी छोटी हट्स वगैरे जे बनवतात त्याच्यावर त्यांचं सगळं चालतं. परंतु आम्ही होतं असे 1-2 थोरुंगला सोडून बाकी कुठल्या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या ट्रेकिंगला कोणीच भेटले नाही ट्रेकिंग लोक. कारण आम्ही जिथे जात होतो ते फार
म्हणजे फार दूर रिमोट जागा होत्या या सगळ्या. हां, आपण थोडं पासबद्दल बोलूया. तर सेला पास अरुणाचलला, तिथे तुला कसा रिस्पॉन्स मिळाला? कारण अरुणाचलला पण जास्त काही असं कॉमन असं नाही आहे, ट्रेकिंग वगैरे जास्त होत नाही तिथे. अरुणाचलला म्हटलं तर बोमडिलापासून आम्ही फार ईस्टला गेलो नाही, कारण तेव्हा 1997मध्ये सुद्धा अरुणाचल बॉर्डर पडते आणि बरेच वस्तू आजही सगळं बंद आहे. आणि सेला पास हा पहिला ॲक्च्युली अजूनही तो मोटरेबल पास हाय असला तरी फेब्रुवारीमध्ये तो पूर्ण बर्फाच्छादित होता. आणि आम्ही तिथून तेव्हा आम्ही आर्मीचे गेस्ट होतो आणि त्यांनी आम्हाला तेव्हा आम्ही ऑफकोर्स चालतच क्रॉस केला. पण अदरवाईज तिथे दुसरं काय, आम्ही केवळ 10 दिवसच आम्ही अरुणाचलमध्ये ट्रेक करू शकलो होतो तेव्हा. या सगळ्या पासमध्ये कठीण पास कुठचा वाटला? कालिंदी? सांगदा सांगता. सांगदामध्ये काय होतं की निदान खाली कालिंदीला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गंगोत्रीला पोचणार आहात, काहीतरी मिळेल, काहीतरी चुकलं, काय शूज तुटला, काय कपडे हे ते तुम्हाला काहीतरी मिळू शकेल. परंतु सांगदा अशी जागा होती की तुम्ही तिथून तिंबुरगम्मा नावाच्या छोट्या गावात जाणार होतात. हे सगळे प्रदेश म्हणजे तिथे आम्ही त्यांना त्यांना मीठ पाहिजे होतं तिथल्या गावातल्या लोकांना. खाली जेव्हा गेलो तेव्हा ती एक वेगळीच जमात आहे जिथे ती मला अजून आठवते, कारण त्या 2 बायका आमच्या टेंटच्या जवळ आल्या संध्याकाळी आणि ज्युनिपरचा खूप सुंदर दरवळ, तिथे ज्युनिपर छोटी छोटी बुशीज होती आणि त्यांना खूप सुंदर सुगंध येतो. त्या एक वेगळ्या तऱ्हेची ज्युनिपर आहेत ह्या अल्टिट्यूडच्या झाडांमध्ये. आणि त्या 2 बायका आल्या आणि ते इतक्या सुंदर होत्या, तर मी त्यांना कॅमेरा दाखवला आणि म्हटलं मी फोटो काढू का? तर त्यांनी लगेच असं केलं, कारण बरेच लोक ह्या ज्या जमाती आहेत त्यांना वाटतं की जर तुम्ही फोटो काढता तेव्हा तुम्ही त्यांचा सोल कॅप्चर करता. सो तर त्यांनी असं केलं आणि त्यामुळे मी जे काय फोटो काढले ते नेहमी पोर्ट्रेट्स काढले माणसांचे, ते मी त्यांना विचारून काढलेले आहेत. मी त्यांना असंच मला आवडली म्हणून मी कधीही फोटो नाही काढले. आणि मग मी कॅमेरा बाहेर ठेवल्यावर त्या आतमध्ये आमच्या टेंटमध्ये आल्या. त्यांनी आमच्या डायरी बघितली, सगळ्या त्या ज्युनिपरची मी पेरलेलं त्याला पण हात लावतात, मग सगळी माझी पानं उडकून बघितली. आणि हे जे, आणि पण त्यांना मीठ हवं होतं. मग म्हटलं की मग ते असं मला सांगते की तुमच्याकडे मीठ आहे का? आणि मग मीठ दिल्यानंतर तिने का त्यांच्या इकडच्या कुठल्या तरी बेरीज, सुक्या बेरीज आणून दिल्या मला की हे तुझ्या बदल्यात तू हे घे. त्यामुळे ही बार्टरची सिस्टीम आहे ना खूप जुनी आहे. आणि त्यामुळे नुसत्या नवीन नवीन मैत्रिणी होत्यात. नाही एक तिला नाही माझी भाषात, माझी ते नाही माझा तिकडे फोटो, पण ही आठवण कायम आहे. आता हे तू जे केलंस त्याच्यामुळे आता जे इथे पालक मंडळी बसलेली आहेत, त्यांची मुलं आहेत, तर ह्या एक्सपिरियन्स आहेत त्या मुलांनी हिमालयन एक्सपिडिशन करावी की न करावी? काय तुला वाटतं? अनुभव काय? चांगला अनुभव आहे तुझा? माझा अनुभव चांगला आहे, पण जरुरी नाही की त्या व्यक्तीला किंवा त्या मुलांना हिमालयच आवडायला पाहिजे. कोणाला रॉक क्लाइम्बिंग आवडेल, कोणाला सायकलिंग हां, आवडेल, म्हणजे कोणाला स्कीइंग आवडेल. हां. पण हिमालय जायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रशिक्षण घ्या व्यवस्थित. आज अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवल. तर त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेऊन जा. आणि मोर दॅन फक्त शिक्षणापेक्षाही ऑलवेज रिस्पेक्ट नेचर व्हेर एव्हर यू गो. जर हिमालयात आपल्याला जायचं असेल आणि जर सिस्टमॅटिक प्लॅनिंग करा म्हणजे शिक्षण घ्यायचं असेल तर काय काय असतं? म्हणजे कुठचे बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स काय काय असतं ते तू सांगू शकशील? हां, इंडियामध्ये आय थिंक आता मोर दॅन 8 इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, जिकडे तुम्हाला 2 आठवडे ते 4 आठवड्यापासून सगळ्या तऱ्हेचं प्रशिक्षण मिळतं. त्यामुळे वेळात वेळ काढून, आणि माउंटेनिंग किंवा ट्रेकिंग हा खेळ असा आहे की त्याला सगळ्यात जास्त वेळेची जरूर आहे. की तुम्ही 6000 मीटरवरती म्हणजे उंचीवर जाण्यासाठी तुम्ही म्हणा की मी 8 दिवसात जाऊन येतो, ते काही शक्य नसतं. त्यामुळे वेळ काढून जाणाऱ्या ह्या खेळासाठी तुम्ही वेळ देऊ शका, तर त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी पण वेळ द्या. आणि त्याच्यामध्ये थोडी अनुभवी ट्रेकिंग किंवा माउंटेनर्सबरोबर पहिल्या 1-2 मोहिमा करा. त्यामुळे कसं तिथे कसं ॲक्च्युली म्हणजे आपण जसं कॉलेजमध्ये शिकतो आणि नंतर येऊन कुठे ऑफिसमध्ये किंवा आपला व्यवसाय करणं, हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्हाला अनुभवाची जरूर असते, ते कुठल्याही खेळामध्ये पण हाच प्रकार. म्हणजे जर हिमालयात तुम्हाला खरोखर जायचं असेल आणि व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स हे करणं खूप जरुरी आहे. आणि त्याकरता आपल्याकडे हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट HMI आहे, WHMI आहे, जे मनालीला आहे, उत्तर काशीला नीम तिथे आहे. अशा आता 8-10 ठिकाणी ह्या सगळ्या सोयी झालेल्या आहेत. जर मुलांना करायचं असेल कॉलेजमध्ये असताना जर त्यांनी सुरुवात केली तर त्यांचं फ्युचर खूप छान तऱ्हेने होतं आणि ती मुलं चांगली घडतात. म्हणजे त्यांना जो अनुभव मिळतो ना तो खूप वेगळा अनुभव मिळतो.
म्हणजे नुसती मोठी शिखरं आहेत ती करण्यापेक्षा जर तुम्ही लहान लहान शिखरावरती गेलात, की जरूर नाही की तुम्हाला मोठं शिखर करायला पाहिजेत, तर 6,000 फुटापर्यंत देखील खूपशी अशी शिखरं आहेत की जी अननेम शिखरं आहेत, जिथे कोणी केलेलं नाही आहे. आता आमचे राजेश गाडगीळ, दिवेश मुनी ही मंडळी त्याचं डॉक्युमेंटेशन करतायत. त्याच्यामुळे नवीन पिढीला खूप काही करायला मिळेल, खूप काही त्यांना स्कोप आहे. नुसतं एव्हरेस्ट बघायची जरूर नाही आहे. अशी खूपशी पिकं आहेत ज्या पिक्सवर जाऊन तुम्ही तुमचं तिथे झेंडा रोवू शकता. बरोबर आहे म्हणे? बरोबर आहे. मला फक्त एकच सांगायचं की मला झेंडा रोवायचा नसतो. म्हणजे मी भारताचा झेंडा फडकावतो फोटोसाठी. परंतु अशी पण अनेक शिखरे आहेत, जी आम्ही 100-200 मीटरहूनही सोडून दिली. कारण सेफ्टी महत्त्वाची आहे आणि यश म्हणजे केवळ शिखरावर तुम्ही कोणत्याही शिखरावर म्हणजे आपण म्हणतो ना, की शिखर म्हणजे प्रसिद्धीचा शिखर म्हणतो की तुम्ही कोणत्याही शिखरावर आपण राहू नाही शकत आणि राहू पण नाही असं मला पर्सनली वाटतं, की आपले पाय जमिनीवर ठीक असतात त्या तिथे तिथे राहणं फार कठीण आहे. 10 मिनिटासाठी तुम्ही जाता, तुम्हाला त्या त्या शिखरांनी तुम्हाला तुम्हाला त्यांची मान्यता दिली, तुम्हाला तिथे येऊ दिलं, ह्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. कारण जसं समुद्र आहे, म्हणजे अनंत काळापर्यंत समुद्र आणि हिमालय राहणार. मी असीन नसीन माझ्या आधी पण होता आणि माझ्या नंतरही राहणार आहे. त्यामुळे मी तिथे जाऊन पाऊलं उठवणार ठसा उडवणारी मी कोणी नाही. मी केवळ माझ्या आनंदासाठी तिथे जाते. पर्वताला काही फरक नाही पडत, तुम्ही आलात गेलात काय केलात. म्हणून मी म्हणतो की त्याचा रिस्पेक्ट करणं जास्त इम्पॉर्टंट. अजून काय सांगणार मोहिमेबद्दल? नाही तुम्ही म्हणजे की तुम्ही म्हणाले की प्रवासाने तुला काय शिकवलं किंवा काय पाहिजे, तर मी त्याचा अनुभव मी एका फुलपाखराच्या रूपाने लिहिलेला आहे. त्याच्यात मी तर फक्त पहिल्या चॅप्टरमध्ये काय लिहिलं आणि शेवटच्या चॅप्टरमध्ये काय लिहिलं तेवढं वाचते असं वाटतं म्हणून. ठीक आहे, वाचून दाखव. आणि त्याच्यानंतर आपण कोणाला प्रश्न काय असतील तर आपण त्याची उत्तर देऊ शकतो. ह्या पुस्तकामध्ये ना तिने प्रत्येक प्रकरणानंतर म्हणजे जे 8-10 जे रूट्स आहेत त्याच्यानंतर तिने एक फुलपाखरू बनवलं आहे सिम्बॉलिक. आणि तिथे तिची हां हां आणि तिथे हे फुलपाखरू आहे आणि तिथे तिचं मनोगत तिने व्यक्त केलेलं आहे प्रत्येक ह्यानंतर. त्याच्यामुळे पुस्तक खूप वाचण्यासारखं आहे. मला वाटलं की हे फुलपाखरू एक म्हणजे ते खूप त्याचं आयुष्य खूप कमी असतं, काही आठवड्यांसाठी काही महिन्यांसाठी जगतात. परंतु त्याचं सौंदर्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती तऱ्हेची किती फुलपाखरं अक्रॉस द वर्ल्ड किती लोकांना वेडं करतात. त्यामुळे जेव्हा पहिला मी अरुणाचलचे 10 दिवस संपले आणि जस्ट चालत होतं तेव्हा हे मला विचार आला तेव्हा मनात की जगाच्या नजरेपासून लपून एका सुरवंटाचा जन्म होत होता. आयुष्य कोणता आकार देईल, किती उंच भरारी घेणारे रंगबेरंग पंख लाभतील हे त्याला ठाऊक नव्हतं. स्वतःचं अस्तित्व, उद्देश काही न कळता त्याने फक्त अंतर्मनात जाणवणाऱ्या जीवनशक्तीवर विश्वास ठेवला. त्या अदृश्य कोशात तीच होती त्याची दिशा, त्याचा दीपस्तंभ. आणि ह्याचा तो हळूहळू त्याचा सुरवंटाचा फुलपाखरू झाला. फुलपाखरूचे पंख छोटे होते, वीक होते, मग ते कसे बदलत गेले ह्याचं छोटं छोटं वर्णन करत मी शेवटी जेव्हा 198व्या दिवशी जेव्हा मी काराकोरम पासला आम्ही पोचलो तेव्हा त्या फुलपाखराचं काय झालं. आम्ही 4 फेब्रुवारी जेव्हा अरुणाचलपासून चालू केलं आणि 198व्या दिवशी 20 ऑगस्ट 1997 रोजी आम्ही त्या दिवशी काराकोरम पोचून आमचा प्रवास संपवला होता. 20 ऑगस्ट 1997 अजून काळोख पसरलेला आणि बोचरी थंडी होती. पश्चिमेकडे चंद्र अजूनही आकाशात दिसत होता आणि आम्ही शेवटच्या चढाईसाठी निघालो होतो. पहिल्या सूर्यकिरणांचा सभोवतालच्या पर्वतरांगा शिखरांना सुवर्णस्पर्श झाला. आर्मी सपोर्ट टीममधला ताशी पुढे चालला होता, हातात पांढरा झेंडा घेऊन. तो इशारा करेल तेव्हाच आम्ही पुढे जायचं होतं, हा प्रोटोकॉल होता. खिंड नजरेत येताच माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. ताशीने हात हलवला. या आता. मी आनंदाने उचलून गेले. मी जे स्वप्न पाहिलं होतं ते साध्य झालं होतं आणि तरीही मनात एक उदासीनता होती. हे आता सगळं संपतंय याची. दिवेशने एका पत्रात लिहिलं होतं, वाक्य आठवलं. जेव्हा पक्षी उंच भरारी घेतो तेव्हा पृथ्वी लहान भासते आणि विश्वच त्याचं क्षितिज ठरतं. सूर्यकिरणांचा पहिला पूर्ण स्पर्श कपाळावर घेत
आम्ही हात घट्ट धरून काराकोरम खिंडीत 5738 मीटर तिथे पोचलो. तिरंगा फडकावताना आमच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटले. त्या क्षणी भावना अशा उसळल्या की मागच्या 198 दिवसाच्या हिमालयाच्या प्रवासाच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. माझे विचार निळ्या आकाशात रेंगणाऱ्या ढगांसारखे होते, जे कोणत्याही आकाराचे, कोणत्याही रूप स्वरूपाचे होऊ शकतात. मनाच्या या अद्भुत सामर्थ्याकडे मी आश्चर्याने पाहत होते. एवढे अंतर चालूनही थकवा नव्हता, कारण मनाने शरीराला सांगितलं होतं, संपूर्ण प्रवासाचा आनंद घे आणि ऊर्जा साठवून ठेव. हा अनुभवच थरारक होता. माझ्या पायांनी मला अरुणाचलपासून प्रदेशातून उचलून इथपर्यंत आणलं होतं, थेट या खिंडीपर्यंत. मला प्रश्न पडला, हा प्रवास माझ्यातल्या अमर्याद न वापरलेल्या मानवी क्षमतेचा साध्य आहे केला आहे, की माझ्या सहप्रजांच्या चेहऱ्यावरही तोच भाव उमटला होता. आजही मॅग्नोलिया फुलांची सुवासाची गोड आठवण मनात दरवळते. जर आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेलो तर आपण कोणतेही ध्येय साध्य ठेवू शकतो. हीच या प्रवासाची खरी शिकवण होती. आणि मग ते फुलपाखरू, त्या सकाळच्या सोनेरी प्रकाशात फुलपाखरू सहजपणे तरंगत होतं. जणू त्याने जाणलं होतं की आयुष्य म्हणजे केवळ एक अनुभव आहे. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात, जणू पुनर्जन्मच, कधी नव्या स्वरूपात, कधी नव्या भावनेत. पारदर्शक पंख पसरून वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाणं हेच जीवन सर्वार्थानं जगणं. पण त्याची अनुभूती मात्र गहन होती. या प्रवासाचं खरं वैभव या विश्वात आहे की या अद्भुत जीवन प्रवासात मॅग्नोलियासारखा सुगंध कायमचा दरवळत राहावा. धन्यवाद. धन्यवाद. अक्रॉस द हिमालया हा जो प्रवास तिने केला त्याबद्दल तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? नमस्कार. विनिता मुनींनी हा जो काय प्रवास केलाय चालत अक्रॉस द हिमालया, तो सर्वसामान्यांच्या स्वप्नात पण नाही येणार. मी हे समजू शकतो, कारण 1994 पहिल्यांदा आमचे मित्र आणि गुरु मोटरसायकलवर पहिल्यांदा लडाखला गेले. त्यांचं बघून आम्ही पण 95ला लडाखला गेलो मोटरसायकलवरच. त्यानंतर मोटरसायकलवर फिरण्याचा छंद जोपासला आणि 97 साली हा सेम रूट मी मोटरसायकलवर केला आहे. पण फक्त रोडने, मोटरेबल रोडने. यांनी केलेला तो भयानक वेगळाच प्रकार आहे, तो माझ्याही स्वप्नात नाही येणार. पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही जे सेपरेट झालात, कारण डॉक्युमेंटेशन हा विषय आला, मी फोटोग्राफर होतो, त्या 45 दिवसाच्या एक्सपिडिशनमध्ये माझ्याकडे टेक्निकल प्रॉब्लेममुळे एकही फोटो मला मिळाला नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तो मुंबईत परत आल्यानंतर सगळे रोल जेव्हा धुतले तेव्हा कळलं की फोटोज आलेले नाहीत कुठलेच. सो माझ्याकडे त्याचं काही डॉक्युमेंट नाही आहे. तुम्ही जे फोटो काढलेत, तुम्ही जे काय लिहून काढलं होतं सगळं, ज्याच्यामुळे तुम्ही सेपरेट व्हावं लागलं, तो सगळा डेटा आणि फोटो तुमच्याकडेच राहिले का? नाही ना. सम ऑफ माय बेस्ट फोटोग्राफ्स मला समर्पित करावे लागले. कारण मी माझ्या पुस्तकात लिहिलं की मी माझेच स्वतःचेच फिल्म रोल्स कसे कसे वेगवेगळ्या तऱ्हेने कुठे कुठे लपवले, कुठे कुठे कशा तऱ्हेने मी पोस्ट करू शकले. परंतु ॲट द सेम टाईम बाकीचे सगळे म्हणजे ब्लँक रोल, फ्रेश रोल तिच्याकडे असल्यामुळे, तिच्याकडे त्या कब्जात असल्यामुळे ठीक आहे, मी तू घे. म्हणजे मी विचार करायची की ह्या रोलमध्ये कुठले मला लकीली फोटोग्राफिक मेमरी आहे, तर मी हा रोल द्यायचा की तो रोल द्यायचा, की एखादं मी इथे की ठीक आहे मी जुमल्याला परत येईन आणि बाकीचे सगळे फोटो काढीन, तर हा रोल तू घेऊन टाक. पण असं करण्यामध्ये मी बरेच माझे काही कारण फोटो काढताना फोटोग्राफर हा नाही विचार करत की हा कुठला, त्याला जो फोटो आवडतो तो आपण फोटो काढतो, तो तुझा असेल म्हणजे तो अनफॉर्च्युनेटली इज लॉस्ट फ्रॉम फॉर एव्हर. बट म्हणजे 100 मधले माझ्याकडे साधारण 50% रोल आय लॉस्ट. मगाशी ती म्हणाली ना की 1 पॅन्ट आणि 2 टी-शर्ट, पण तिच्याकडे कॅमेरा 2 होते. पेंटॅक्स कॅमेऱ्याचं ती म्हणाली 7 किलो वजन, तिथे 2 कॅमेरे होते.
त्याच्यामुळे काही काही रोल तिने जपून ठेवलेत. हे तुम्ही पुस्तकात वाचा, गंमत काय काय आहे ते. तिला काय काय तारेवरची कसरत करायला लागली, कसे रोल तिला लपवावे लागले, ही सगळी स्टोरी ह्या पुस्तकामध्ये आहे. We were all vegetarian and some of us are vegetarian. Otherwise, all vegetarians. Yeah. फक्त त्यांना पचवायला शिव्या खात होत्या. एवढ्या दिवसात वजन किती कमी झालं तुमचं? द स्केरियस्ट पार्ट की मी 51 kg होते जेव्हा मी 4 फेब्रुवारी चालू केलं. आणि 1 महिन्यामध्ये भूतानला एका छोट्या गावामध्ये आम्ही हेल्थ सेंटरमध्ये राहिलो, जिथे पहिल्यांदा एक आरसा दिसला आणि एक वजनाचा काटा. त्यामुळे सगळ्या बायका पहिले एक्स्ट्राचं वजन ठेवून स्वतःचा चेहरा आणि बघायला आणि त्या वजन काट्यावर उभं राहायला गेल्या. आणि बोलते, अरे बापरे, कारण मी एका महिन्यामध्ये 11 किलो वजन कमी झालं मला, विच वॉज टू मच. आणि आम्ही म्हणजे माझ्याकडे एक सिंगल स्की स्टिक होती, त्यामुळे कुठे जाता येताना रस्त्यामध्ये बेरीज जे काय मिळेल ना रस्त्यामध्ये, पाण्यातल्या भाज्या, ज्याची आम्हाला जर एखाद्या पोर्टरने किंवा वाटाड्यांनी सांगितले की ही भाजी खातो, तर आम्ही अशाच कच्च्या खात चालत. वजनाचा काटा रुसला पण आरसा हसला. अजून काही प्रश्न? हे जे पुस्तक आहे ते बाहेर विक्रीला आहे. त्याची जरा हे सांगा. ह्याच्यात 2 आहेत, एक इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये आहे त्याची डिस्काउंट किंमत आहे 1000 रुपये आणि इंग्लिशमध्ये त्याची किंमत आहे 1400 रुपये. हिने एक्विजिशन केलं 1997ला. आणि पुस्तक केव्हा आलं, इंग्लिश पुस्तक पहिलं? 30 वर्ष. आत्ता सरांनी विचारलं की महिन्याभरात तुम्ही फक्त व्हेजिटेरियन होतात का किंवा काय. तर आता आपण अनेक प्रकारची व्हिटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स घेत असतो, प्रोटीन्सचा मारा करायला आपल्याला सांगितलं जातं. तर या प्रवासात फक्त डाळ आणि भात खाऊन एवढं चालण्याची ताकद, स्टॅमिना तुम्हाला राहू शकला का? बाकी कशाची मदत झाली का? मी जेव्हा मला हा जो मी आता नंतर विचार करते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी लहानपणापासून आपण रस्त्यावर काम करणारे मजदूर बघतो. हां, ते तुम्ही बिहारचे किंवा लोक बघतात, तर तेव्हा त्याचा जो भारावाला तो नांगरसारखा दिसणारा ते वापरतात म्हणजे दगड उचलायला आणि हे करायला, तेव्हा ते तुम्ही ते मसल बघितले असतील. युजली ते पुरुष लोक फक्त असे म्हणजे त्यांची पाठ उघडी दिसते आपल्याला आणि ते लोक फक्त डाळ भात खातात. तुम्ही शेर्पा म्हटलं माउंटन्समध्ये पण, की ते लोक पण नॉनव्हेज एखाद दुसऱ्या वेळेला खातात, मोस्टली तर डाळ राईसच खातात. तर राईस इज अ मेन थिंग. आणि मोर दॅन दॅट की तिथे तुम्हाला तेव्हा मला फक्त तेच अवेलेबल होतं. तर तुमचं ध्येय महत्त्वाचं की जेवण महत्त्वाचं. जेव्हा आम्ही वेगळा झालो तेव्हा आम्ही थोडासा फार खजूर आणि थोडे ड्रायफ्रूट घेतले, कारण बायकांच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर आमचा फॅट लॉस एवढा होता की मंथली पिरियड आम्ही सगळ्यांना एक्सेप्ट बच्चननी सोडून आम्ही 7 मुलींना 5 ते 6 महिने आमचा मंथली पिरियड नव्हते, एवढा आमचा फॅट लॉस झालेला होता. विच हॅड टू रिकवर. द बॉडी हॅड गॉन थ्रू अ लॉट ऑफ ट्रॉमा. Definitely, but we had no choice because when you're 31, you don't think so much. You will recover it, but maybe you don't. मी नाही मल्टीविटामिन खाल्लंय, नाही ड्रायफ्रूट खाल्लंय, नाही हाय प्रोटीन खाल्लंय. I don't think so, because as I said, what is important is you don't think की तुमचे पाय किती दमलेत. You have a focus to finish and a goal to finish. So you can always, when you come back, you can eat whatever you want. I didn't care at that time. ठीक आहे. आपण कार्यक्रम आठवता घेऊया. मुलाखत छान झाली. म्हटलं पुष्कळशा विनीता बघितल्या, खूपशा आपण बघितल्या विनीता फोगट, आणखीन सगळ्या, पण गिनी चुनी एकही विनी. थँक्यू.
बाय.